was going diamond. Aruna and Anjali Taura, please come on the stage. मित्रांनो, बिझनेस तर चांगलाच आहे. ओके, जगातली एवढी मोठी कंपनी आहे. बरेच लोक विचारतात किती वर्ष झाले. 57 वर्ष झालेत. बऱ्याच वेळा मला असं लिहायला लागतं 57. लोकांना 5 ते 7च वाटतं. 57 वर्ष आहे. 108 देशामध्ये आहे. बायबॅक गॅरंटी आहे प्रोडक्ट्सला. प्रोडक्ट्स नाही आवडले, प्रोडक्ट परत घेतं, तुमचे पैसे तुम्हाला परत देतं. ह्याच्यात फसायचा प्रश्न येतोच कुठं. जगातली सगळ्यात चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पण तरी पण लोक काय यशस्वी होत नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्हाला समजून घ्यायच्यात. मी फक्त बिझनेसबद्दल नाही बोलणार, ओव्हरऑल बोलणार की ही सिस्टम तुमच्यासाठी काय काय करेल. सेल्फ इमेज नावाची गोष्ट ऐकली कोणी? सेल्फ इमेज. नवीन लोकांना मी विचारतो, सेल्फ इमेज कधी ऐकलाय? हा प्रश्न शब्द ऐकलाय सेल्फ इमेज? सेल्फ इमेज म्हणजे काय असतं? व्हॉट इज सेल्फ इमेज? सेल्फ इमेज म्हणजे स्वतःबद्दलच्या मनावर असणारी प्रतिमा, त्याला सेल्फ इमेज म्हणतात. कशी होती मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. कोणीतरी नवीन आहे, फर्स्ट टाइम आले इथं फर्स्ट रोमध्ये आहे, फर्स्ट टाइम आले, या जरा. ओके, गुड. वर या स्टेजवर. थोडं ड्रॉइंग करता येईल? सिम्पल. ओके, गुड. मी जेवढं सांगाल तेवढं काढायचं. ओके, घर, बिलकुल. गाडी, ओके. एक झाड, बस. सिम्पल. थँक्यू. ह्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ. ओके, नाव. ज्यावेळेस लहान मूल जन्माला येतं त्यावेळेस त्याच्या मेंदूवर त्याची काय प्रतिमा असते का? किंवा मनावर काय प्रतिमा असते का? हां, नाही. मग ती निर्माण कशी होती? आजूबाजूचे लोक जे सांगतात ना, ते असं होतं. एक लहान मुलाच्या मनावर जे कोणी लोक बोलतं आणि ते लिहिलं जातं, ती त्याची इमेज बनती. दॅट इज सेल्फ इमेज. तुम्ही स्वतःला कसं बघता, दॅट इज युअर सेल्फ इमेज. ज्यावेळेस लहान मुलं जन्माला येतात त्यावेळेस त्याला काही माहीत नसतं. श्रीमंत माहीत नसतं, गरीब माहीत नसतं, गार माहीत नसतं, गरम माहीत नसतं, विमान माहीत नसतं, ट्रेन माहीत नसते, घर माहीत नसतं. हे कोण शिकवतं? आजूबाजूचे लोक. कोण सांगतं की आपल्या नशिबात नाही? आई वडील. आपल्याला नोकरीच करायला पाहिजे आयुष्यभर, नोकरीशिवाय पर्याय नाही, कोण सांगतं? तेच त्याच्या मेंदूवरती इमेज क्रिएट होते. तुम्हाला असं वाटतं की देव माणसांना पृथ्वीवर पाठवताना शनिवारी सकाळी 10 वाजता बस ड्रायव्हर, 11 वाजता सरकारी नोकर, 12 वाजता इंजिनियर असं कोण पाठवत असेल जन्माला घालत? असं नाही. लोक जन्माला येताना सगळे प्लेन जन्माला येतात, व्हाईट बोर्ड सारखे. आणि ही इमेज तयार होते. आणि ही इमेज आयुष्यभर त्या माणसाला कंट्रोल करते. कारण त्याच्या व्यतिरिक्त जर त्याला काही सांगितलं गेलं तर तो म्हणतो वेडा झाला. असं कधी होत नाही. कारण त्याच्या मेंदूला जी इमेज गेली तीच इमेज त्याला शिकवत असते काय. दॅट इज सेल्फ इमेज. तुम्ही जेव्हा जन्माला येतात त्यावेळेस तुम्हाला कोणी सांगितलं नसतं श्रीमंत कोण, गरीब कोण, हे कोण, ते कोण. कोण शिकवतं? सगळे बाजूचे लोक शिकवतात. तर इथं पण तसंच होतं. तुम्ही ज्यावेळेस येता बिझनेसमध्ये तर जुनी सेल्फ इमेज घेऊन येता. मी आयुष्यात इथंच पोचू शकतो. एक सेल्फ इमेजचं छोटं उदाहरण देतो. एक रिक्षा ड्रायव्हर खराब नाहीत. मी कुणाला ना, बघा मी जे काय बोलणार आहे माणसाबद्दल नाही बोलणार आहे, विचारांबद्दल बोलणार आहे. माणसं चुकीचे नसतात, विचार चुकीचे असतात. एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि त्या रिक्षा ड्रायव्हरला एक 40 लाखाची मर्सिडीज दिली रिक्षावाल्याला. काय करेल? व्हॉट विल यू डू? काय करेल रिक्षावाला? तो म्हणेल की 40 लाखाची मर्सिडीज, ह्याच्यात लोक किती बसतात? 5. माझ्या रिक्षात बसतात 4. 40 लाखाची मर्सिडीज विकली तर किती रिक्षा येतील आणि किती मोठा धंदा होईल? येस ऑर नो? का? सेल्फ इमेज. एक भिकाऱ्याला कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर आणा उचलून, त्याला चांगले कपडे धुवून धावून स्वच्छ रेमंडचा नवीन सूट घालून 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घाला. 4 दिवस ठेवा. 5व्या दिवशी तो माणूस कुठे सापडेल तुम्हाला? वाय? सेल्फ इमेज. लोक म्हणतात ना झोपडपट्टीतनं लोक हलवा, झोपडपट्टीतनं हलवा. त्यांनी लोक हलत नाही. लोकांमधली झोपडपट्टी जायला पाहिजे तरच लोक बाहेर येणार. तुम्ही लोकांना झोपडपट्टीतनं नाही काढू शकत, त्यांच्यातली झोपडपट्टी पहिली काढायला पाहिजे. सेम वे तुमच्यातली गरिबी जोपर्यंत बाहेर काढत नाही तोपर्यंत श्रीमंत नाही होणार. इथं जे लिहिलंय ना, मी आयुष्यात मर्सिडीज नाही घेऊ शकत, वेडा झाला का, आपल्या नशिबात नाही, तो सेल्फ इमेज जो क्रिएट झालाय तो चेंज करायला लागेल. ना तो सेल्फ इमेज बदलायला लागेल. कसा होतो ते मी सांगितलं, त्याचा इम्पॅक्ट काय होतं सांगितलं. कसा बदलणार तुम्ही? पहिली गोष्ट आहे चांगले कपडे घालायला शिका. विअर गुड क्लोज.
आपोआप तुम्हाला थोडं बरं वाटायला लागेल. मी तुम्हाला त्याची पण गोष्ट दाखवतो. एक कोल्हापूरमधला सगळ्यात श्रीमंत माणूस घ्या, सगळ्यात श्रीमंत माणूस, आणि त्याला फटके कपडे घालून 5 स्टार हॉटेलच्या दारात उभा करा. तो दारवान त्याला आत घेणार का? नाही. आणि एका भिकाऱ्याला चांगले कपडे घालून 5 स्टार हॉटेलच्या दारात उभा करा, तो त्याला आत घेईल का? नाही घेणार. व्हॉट हॅपन्स? यू फील गुड. सेल्फ इमेज. पुस्तकं वाचायला लागतील, सीडीज ऐकायला लागतील, मीटिंगला यायला लागेल, लोकांच्या संगतीत राहून तुमचा सेल्फ इमेज बदलतो. तुमचा एखादा मित्र आहे, त्याचं घर तुमच्यापेक्षा साधं आहे, त्या माणसाच्या घरी गेल्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचा एखादा मित्र आहे, त्याचं घर तुमच्यापेक्षा साधं आहे, त्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला काय वाटतं? आपलं त्याच्यापेक्षा बरं आहे. बरं येस ऑर नो? पण ज्यावेळेस तुमच्यापेक्षा मोठा माणूस आहे, त्याच्या घरी गेल्यावर काय वाटतं? घर असावं तर असं असावं, मला पण आयुष्यात जर घर करायचं झालं तर असं घर पाहिजे, म्हणता की नाही म्हणता? ती तुमची इमेज क्रिएट होते मेंदूवर की यार घर असं पाहिजे. म्हणजे त्या संगतीत राहायला लागल्यानंतर ती इमेज बदलायला लागते. तर ती सेल्फ इमेज बदलायची जबाबदारी तुमची, हे बाहेरचं कोणी करणार नाही. सेल्फ इमेज जर नाही बदलली तर काही बदलणार नाही, तुम्ही परत तिथंच राहणार. जसं म्हणलं झोपडपट्टी तसंच सेम. तर त्याच्यासाठी आपल्या सेल्फ इमेजला बदलावं लागेल. बुक्स आहेत सेल्फ इमेजसाठी आपल्याकडं, खूप सारे बुक आहेत. मॅजिक ऑफ बिलिव्हिंग एक पुस्तक आहे, क्लॉड डी ब्रिस्टलचं, इंग्लिशमध्ये, ब्रिट सिस्टममध्ये. सायकोसायबरनेटिक्स आहे, डॉक्टर मॅक्सवेल मार्ट्स, हिंदीमध्ये मन की शक्ती म्हणून ते पुस्तक आहे सिस्टममध्ये. जरूर वाचा, सेल्फ इमेज बदलेल. डॉक्टर मॅक्सवेल मार्ट्स प्लास्टिक सर्जन होते. त्यांनी काय लोकांचे चेहऱ्यावरचे प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर ज्यावेळेस त्यांचे चेहरे बदलले, त्यावेळेस ते लोकांना एक कळून चुकलं, मी खरंच इतका चांगला दिसायला. त्याचं पूर्ण सेल्फ इमेज बदलला, आत्मविश्वास बदलला, सगळंच बदललं. तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ इमेज मॅच होणार कायम. त्याच्यामुळे सेल्फ इमेज वाढवायची जबाबदारी तुमची. ऑफलाईन असणार तुम्हाला हेल्प करायला, पण आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर सेल्फ इमेज, तुमच्या मेंदूच्या मेंटल स्क्रीनवर जी तुम्ही तुमची प्रतिमा निर्माण केली, तीच तुम्हाला आयुष्यात तिथपर्यंत घेऊन जाणार. ती रोज चांगली व्हायला पाहिजे. आणि त्याच लोकांबरोबर बसून ती होणार नाही, कारण तेच लोक रोज तुम्ही ज्यांच्या संगतीत बसतात, ते लोक तेच विषय काढणार, तेच चर्चा करणार, आणि तुमच्या ब्रेनमध्ये तीच इमेज क्रिएट करणार. तुम्ही रोज जर रिक्षावाल्याजवळ बसायला लागला तर काही दिवसांनी तुम्ही पण रिक्षा घेणार. येस ऑर नो? सेम वे विमानवाल्याजवळ बसायला लागला तर विमान घ्यायची इच्छा होणार की नाही होणार? होणार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या मुलांचा सेल्फ इमेज तुम्ही आत्तापासून बनवायला सुरुवात करायला पाहिजे. बरेच लोक त्यांच्या मुलाला सांगतात, मुलगा म्हणला मी हे करणार, त्याचे वडील म्हणतात तुझ्या बापाला नाही जमलं, तुला काय जमणार? तुम्ही काय केलं? त्याच्या मेंदूवर त्याचा सेल्फ इमेज क्रिएट केला की जे वडिलांना जमत नाही ते मला पण नाही जमणार. तर आयुष्यात कधीही वडिलांपेक्षा जास्त पुढे जायचा प्रयत्न नाही करणार. तर सेल्फ इमेज सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सेल्फ इमेजकडे लक्ष द्या. तुमच्या लोकांना तुमचा सेल्फ इमेज खाली आणून देऊ नका, काही का असानं. आज परिस्थिती काय पण असू द्या, सेल्फ इमेज असायला पाहिजे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं आहे सेल्फ इमेज. तुम्ही बऱ्याच वेळा प्लॅन दाखवायला जाता, लोकांना बिझनेस प्लॅन दाखवता, तुम्ही प्लॅन दाखवायला सुरुवात करता. बेसिकली एक गोष्ट जी आहे महत्त्वाची, की तुम्ही ह्या बिझनेसमध्ये का आलाय. अपॉर्च्युनिटी फ्री आहे, जॉईनिंग फ्री आहे, पण रिवॉर्ड फ्री नाही आहे. बऱ्याच लोकांना वाटतं फुकट जॉईनिंग म्हणजे फुकट श्रीमंत होणार. तुम्हाला जिमची मेंबरशिप फुकट दिली तर मसल होणार का? मेहनत करायला लागणारच. सिम्बॉयसिसला फुकटमध्ये ॲडमिशन दिलं म्हणून तुम्ही MBA होणार याची गॅरंटी नाही. सेम वे ह्या बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस तुम्ही का बिझनेसमध्ये आलाय हे महत्त्वाचं पाहिजे. स्वप्न लिहायला पाहिजेत. बघा, ब्रिट वर्ल्डवाईड काय करतं ते पण मी तुम्हाला सांगतो. ब्रिट वर्ल्डवाईड सक्सेस प्रिन्सिपल शिकवतं. सक्सेस प्रिन्सिपल्स कधी फेल होत नाही. सक्सेस प्रिन्सिपल माणूस बघत नाही काळा आहे का गोरा आहे, खूप चांगला बोलतो. सक्सेस प्रिन्सिपल कोणी फॉलो करेल तो सक्सेसफुल होणार. सक्सेस प्रिन्सिपल नंबर 1, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि लिहिलेलं पाहिजे. तुम्ही ज्या कंपनीत जॉब करता ती जर टार्गेटच लिहिलेलं नसेल तर किती लोक काम करतील? नाही काम करणार. सेम वे तुम्हाला तुमची स्वप्न लिहायला लागतील. पहिली नंबर, ह्याच्यामध्ये इमोशनल ड्रीम पहिलं लिहा. इमोशनल म्हणजे इथून व्हायलाच पाहिजे. माझ्यासाठी इमोशनल ड्रीम होतं की कर्जमुक्ती, याला पर्यायच नाही, बिल्डरचे पैसे द्यायचे. त्यावेळेस माझ्यासाठी मर्सिडीज इमोशनल ड्रीम नव्हतं. ड्रीम होतं पण इमोशनल ड्रीम नव्हतं. कदाचित जर ते ड्रीम धरून बसलो असतो मी म्हणलं असतं मर्सिडीज 40 लाखात 10 लाखाची कुठली गाडी मिळाली तर चालते मला. पण इमोशनल ड्रीम असं होतं की ते व्हायलाच पाहिजे. तुमच्यासाठी असं असू शकतं की मुलांचं शिक्षण एक इमोशनल ड्रीम असू शकतं, लोन फ्री व्हायचं इमोशनल ड्रीम असू शकतं, आईवडिलांना चांगली गाडी द्यायची, चांगलं घर द्यायचं एक इमोशनल ड्रीम आहे. इमोशनल ड्रीम शोधा. इमोशनल ड्रीम म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. फॉर प्रमोशन यू नीड अन इमोशन. सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच लोक मला माहिती इथं बसलेले त्यांनी अजून स्वप्न लिहिलेलं नाहीत, बिझनेस सुरू केलं पण लिहिले नाहीत. का? तर घाबरतात, लोक काय म्हणतील. ज्या वेळेस तुम्ही लोक काय म्हणतील असा विचार करायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही त्याच्या विचारांचे कैदी होता.
वेन यू थिंक व्हॉट पीपल विल थिंक ऑफ यू, यू बिकम प्रिझनर्स ऑफ देअर थॉट्स. लोक काय म्हणतील त्याची चिंता नका करू. तुमचं मन शेवटी काय म्हणेल तुम्हाला म्हातारपणी, अरे थोडं काय प्रयत्न केला असतं झालं असतं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर आज तुम्ही इथं आलाय, जर खरंच आजचे पैसे तुम्हाला वसूल करायचे असेल तर आज संध्याकाळी झोपायच्या आधी स्वप्न लिहा. स्वप्न लिहायला खूप ताकद लागते, हिंमत लागते. सोम्या गोम्याचं काम नाही, खूप ताकद लागते लिहायला, तेवढा आत्मविश्वास लागतो. छोटा असेल, जरुरी नाही की खूप मोठा लिहा. मर्सिडीजला नाही म्हणत, छोटा असेल की 10,000 रुपये एक्स्ट्रा आले तर नवीन मोटरसायकल घ्यायचे, तेवढं असू शकतं. 10-15 हजार रुपये आले तर घर पेंट करायचं, ते असू शकते. पण ते इमोशनल ड्रीम पाहिजे. इमोशनल ड्रीम आल्यावरच तुमच्यात एनर्जी येते. ते पण मी तुम्हाला दाखवतो. असं कोणी आहे लेडी फर्स्ट टाईम आले आणि लहान मुलं आहे फर्स्ट टाईम आले, असं कोणी लेडी आहे? पहिल्यांदा आलाय तुम्ही आणि एक छोटं बाळ आहे, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, असं कोणी आहे? गुड, फॅन्टास्टिक. मॅडम मला तुम्हाला एक सिम्पल प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला जर मी सांगितलं की नॅनो उचला, नॅनो कार उचलणार का? हां, नाही. गुड ना. आता त्याच नॅनो कारच्या टायर खाली तुमच्या मुलाचा हात अडकलाय. आता गाडी उचलणार का? आता हो म्हणतात. इमोशन होतं म्हणून एनर्जी आली. तर तसं इमोशन असायला पाहिजे. माझ्याकडे इमोशनल ड्रीम होतं की मला लोन फ्री व्हायचंय. मला बरेच मित्र म्हणले नको. मला एकच गोष्ट माहिती होता, हा माझा हप्ता नाही भरणार कर्जाचा. हा माझ्या मुलांच्या शिक्षणाचे पैसे नाही देणार. मी जर त्यावेळेस बिझनेस नसता केला तर किती नातेवाईकांनी मला मुलाला अमेरिकेला पाठवायला पैसे दिले असते. कोणीच नसतं दिले. इमोशनल ड्रीम पहिलं पाहिजे. सेकंड, सगळे ड्रीम पण इमोशनल ड्रीम पहिला असेल. देन बिलीफ. विश्वास, नॉलेज आणि ऍक्शन. ह्या 3 गोष्टी पाहिजे. ह्या बेसमध्ये जास्त मी तुम्ही कुणाला प्लॅन दाखवायला जाता, तुम्ही सांगता की 20% डिस्काउंट असा असं होईल, 1500-1600 रुपये येतील. लोक काय सांगतात त्यावेळेस? काय सांगतात लोक? 1500-1600 रुपये एक्स्ट्रा आले तर काय होईल?
लोक सांगतात ना मोबाईल बिल होईल, लाईट बिल होईल, नंतर तुम्ही दाखवता 1-2-3 हजार रुपये, 5-6 हजार रुपये एक्स्ट्रा आले तर काय सांगतात लोक, EMI होईल, काहीतरी होईल. ज्यावेळेस तुम्ही सांगता की 50-60 हजार रुपये एक्स्ट्रा येतील, त्यावेळेस लोक काय सांगतात, काय म्हणतात लोक, हां विचार करून सांगतो म्हणतात की नाही म्हणत. 50-60 हजार रुपये विचार कराय काय करायचा. प्रॉब्लेम असा आहे की सेल्फ इमेज आणि बिलीफ नाही. मी आणि 50,000 कमवायच्या लायकीचा, ह्याला कसं काय असं वाटतं. बिलीफ नाही माणसामध्ये, स्वतःमध्ये विश्वास नाही. तो स्वतःमध्ये विश्वास आणायला लागेल. ओके, बऱ्याच वेळा काय होतं, प्रॉब्लेम असा येतो, ते पण मी तुम्हाला दाखवतो. एक छोटा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. कायम लक्षात ठेवा. मी असं काय ह्याच्यात टाकलं, काय बघायला मिळालं, व्हॉट डिड यू सी, काय बघितलं, काय लक्षात आलं. परत एकदा, एक रिकामा ग्लास दुसऱ्या रिकामा ग्लासमध्ये काय नाही टाकू शकत. ज्या माणसामध्ये विश्वास नाही तो माणूस तुम्हाला विश्वास नाही देऊ शकत. बिझनेसमध्ये डरपोक माणसाला प्लॅन दाखवा, तो डरपोक माणसालाच विचारायला जाणार करू का नको. इथं बसणारे सगळे सिल्वर्स अँड प्लॅटिनम्स आहे, हे कधीच कोणाला विचारायला नाही गेले मी करू का नको म्हणून, करायचं म्हणूनच गेलं दाखवायला. तर इथून पुढं कायम लक्षात ठेवा, रिकामा ग्लास दुसऱ्या रिकामा ग्लासमध्ये काय नाही टाकू शकत. भले तुमचं नातेवाईक असो नाही तर कोणी असो. बिलीफ वाढवायला लागेल स्वतःमध्ये, खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या विश्वासापेक्षा जास्त तुमचं इन्कम कधी असू नाही शकत, असूच नाही शकत. एक इंग्लिश सीडी होती, त्याच्यात ही स्टोरी होती. ओके, एक माणूस असतो न्यूजपेपरमध्ये वाचतो जाहिरात की $300 मर्सिडीज आहे विकायला, $300. ओके, तर म्हणतो अडे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, छापताना काहीतरी चुकलेलं दिसतंय म्हणून ते पेपरकडे दुर्लक्ष करतो आणि काम करत असतो. परत त्याला वाटतं परत एकदा नीट बघू खरंच तसं आहे का, म्हणून परत एकदा बघतो की $300 मर्सिडीज आहे, फोन नंबर आहे, कॉन्टॅक्ट लिहिलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे. परत असं वाटतंय बकवास आहे, कोणी काही छापतं आजकाल, कोणी कुणाला उल्लू बनवतं, फसवतं, सोडून द्या. परत 1 तासानंतर परत एकदा त्याला वाटतं न जाणे हुकलं तर काय करा. परत एकदा बघतं, म्हणतो जाऊ दे फोन करून तर बघू, फोन करायला काय लागतं म्हणून फोन करतो. तिकडे एक लेडी उत्तर देते, तिला विचारतो की $300 तुम्ही मर्सिडीज विकताय, इथं एक जाहिरात आहे, चुकीची छापली का बरोबर आहे. नाही म्हणले बरोबर आहे, $300 आहे. म्हणले मला बघायला मिळेल का. हो म्हणले बघायला मिळालं, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जातो बघायला, बघतो तर खरंच नवीन करकरीत मर्सिडीज आहे. 1 महिना पण नसतो झालेला, नवीन करकरीत मर्सिडीज आहे. 4 बाजूनी राऊंड मारतो, खाली बघतो इंजिन आहे का, सगळं आहे का बघतो, कारण $300 देणार म्हणजे काय देणार. नंतर त्याला शंका येते गाडी चालणार की नाही चालणार. ते मॅडमला म्हणतो मॅडम जरा चावी द्या, मला ट्रायल घ्यायची. मॅडम चावी देते, तो मर्सिडीज चालून माघारी येतो, बघतो अरे हे तर चालतं म्हणतो. परत म्हणतो खरंच $300 आहे. म्हणजे खरंच $300 आहे. म्हणजे तुम्ही मला देणार, म्हणजे देणार. हा $300 देतो, ती मॅडम चावी देते. चावी घेतल्यावर विचारतो मॅडम आत्तापर्यंत किती लोक आले तुम्हाला विचारायला आहे गाडीसाठी. म्हणले कोणीच नाही आलं, तूच पहिला आलाय. ओके, मला पुढचा प्रश्न, मग तुम्ही $300 का विकताय. म्हणले मागच्या आठवड्यात माझा नवऱ्याचा डिवोर्स झालाय, त्याच्या वाट्याला गाडी आली होती, तो म्हणलं कितीला विकून पैसे मला दे, म्हणून $300 विकते. कोणालाच विश्वास नव्हता विचारायला जायला की खरंच $300 गाडी मिळते का. पण ज्याच्यामध्ये विश्वास होता त्याला ती गाडी मिळाली. सेम वे लाईफमध्ये हीच गोष्ट आहे. तुमच्याकडे जेवढा मोठा विश्वास तेवढा मोठा रिवॉर्ड मिळणार. तर विश्वास तुम्हाला वाढवायला लागेल. विश्वास कुठं येईल, बिलीफ. सीडीज, बुक्स, मीटिंग्स. ओके, जहाज बघितले तुम्ही, जहाज समुद्रात जहाज चालतं, खूप पाणी असतं समुद्रामध्ये, त्याच्यात जहाज चालत असतं. जहाज बुडतं का हो कधी नाही. जोपर्यंत पाणी बाहेर तोपर्यंत नाही बुडत. येस ऑर नो. एकदा ते पाणी आत आल्यावर काय होणार, जहाज बुडतं. सेम वे तुम्ही बिझनेसमध्ये बाहेर खूप सारे लोक निगेटिव्ह आहेत, ते सांगतात चालणार नाही चालणार नाही चालणार नाही. जोपर्यंत ती निगेटिव्हिटी तुमच्या आत येत नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस मोठा होणार. बरेच लोक तुम्हाला भेटतील होल पडलेले, समुद्राचं पाणी त्याच्यात आलं डुबले. आम्ही करून बघितलं होतं, ते सगळे लोक ते विश्वास नाही. स्वतःमध्ये विश्वास असायला पाहिजे. ते नाल बघितले असेल तुम्ही, नाल, दाराला नाल लावतात. ओके, हे सगळे विचारांबद्दल मी बोलतोय, पर्सनली काय नाही. तुमच्या पर्सनली घेऊ नका तुम्ही, हे माझ्याबद्दल का बोलतोय, तुमच्याबद्दल नाही, कदाचित तुमच्या शेजाऱ्याबद्दल असेल. ओके, कशाची नाल असते ते दाराजवळ लावतात, ते कशाची नाल असते, घोड्याची. गुड. रेसच्या घोड्याची असणार की टांग्याच्या असणार. कोल्हापूरला तर रेस कोर्स नाही, बेळगावला तर रेस कोर्स नाही, मग कशाची असणार, टांग्याची. समजा घोड्याची नसेल तर कशाची असणार, बैलाची. येस ऑर नो. तर दोन्ही प्राणी असे आहेत की फटके खाल्ल्यावरच काम करतात. ती नाल तुमच्या घरी यायच्या आधी कुठं होती, रस्त्यावर कुठेतरी पडली होती, पोरं त्याच्यावर खेळत असतील, लात मारत कोणीतरी उचलली, धुतली, त्याला माहिती कोणतरी घेणार, त्याने हळद कुंकू लावून तुम्हाला दिले. येस ऑर नो.
ती नाल तुमच्या घरी यायच्या आधी तिच्यामध्ये किती पॉवर होती? 0. तुमच्या दारावरच आल्यावर तिला पॉवर कुठून आली? कारण तुम्ही त्या नालीला पॉवर दिली. तुम्हाला असं वाटतं का रतन टाटाच्या घरी टाटा मोटर्सची एक सोन्याची नाल असेल, TCSची एक डायमंडची नाल असेल, मुकेश अंबानीच्या घरी तर प्लॅटिनमची नाल असेल मोठे, असं असेल? नाही. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, जी गोष्ट देव बनवतं ती चांगली स्ट्रॉंग का माणूस बनवतं ती स्ट्रॉंग? देव. ओके, नालीला कोणी बनवलं? तुम्हाला कोणी बनवलं? मग स्ट्रॉंग कोण झालं? आपण. आपल्यावर विश्वास पाहिजे. ओके, माझे एक मित्र आहेत, ते बिल्डिंगचं शास्त्र असतं त्याला काय म्हणतात? हां, मी नाही म्हणलो, तुम्ही म्हणलाय. ओके, माझे एक मित्र आहेत, डॉक्टर आहेत. ओके, आणि बऱ्याच दिवसांनी माझी भेट झाली. मी म्हणलं कसं काय डॉक्टर, काय चाललंय काय नाही? हो म्हणले सगळं चांगलं चाललंय, पार्ट टाईममध्ये मी वास्तुशास्त्र करतो. अरे म्हणलं व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणलं माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे. म्हणले काय? म्हणलं तुमचे कस्टमर जाऊ दे मग विचारतो. मग कस्टमर गेल्यावर मी विचारलं, डॉक्टर रतन टाटा आहेत, त्यांचं घर पूर्ण वास्तुशास्त्राच्या उलटं जर बांधून दिलं तर ते रतन टाटा गरीब होणार का? तुम्हाला काय वाटतं? नाही. एक माणूस आहे कामचोर आहे, काम काहीच नाही करत, आणि त्याचं पूर्ण वास्तुशास्त्रानुसार घर बांधून दिलं, तो श्रीमंत होणार का? नाही. मग म्हणले ह्याचा काय उपयोग? मला म्हणले दादा लोक पैसे देतात. म्हणले घेत राहा. बिलीफ स्वतःवर नाही, विश्वास स्वतःवर नाही, पण स्वतः सोडून सगळ्यांवर आहे. शेजाऱ्यावर विश्वास आहे, ते बिचाऱ्याने आयुष्यात कधीच गाडीत नाही बसला, त्याच्यावर जास्त विश्वास आहे. तर ह्या ज्या गोष्टीत हा बिलीफ तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये आणावं लागेल, आणि हा विश्वास तुमच्यामध्ये रोज वाढत राहिला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. ब्रिट सिस्टममध्ये बुक्स आहे, मॅजिक ऑफ थिंकिंग बिग, यू कॅन विन, जीत आपकी. वाचल्यानंतर किती लोकांचा बिलीफ चेंज झाला? हाऊ मेनी पीपल चेंज? फॅन्टास्टिक मॅन. एकदा वाचून चेंज झाला, 4 वेळा वाचला तर अजून बिलीफ डोक्यावर वर होऊन जाईल. कारण देव कचरा बनवत नाही, आपण आपला कचरा करून घेतो. वाय? सेल्फ इमेज. आपण आपली सेल्फ इमेज तशी बनवून घेतो, ती बदलावं लागेल तुम्हाला. तर बिलीफ तुम्हाला स्वतःमध्ये वाढवायला लागेल. बुक्स, सीड्स अँड मीटिंग्स, व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, इथून बाहेर गेल्यानंतर जर तुमचा विश्वास जास्त असेल तर तुमचा मित्र तुमच्या बिझनेसमध्ये जॉईन होणार. तुमचा विश्वास जास्त असेल तर. जर त्याचा विश्वास जास्त असेल तुमच्यापेक्षा तर उद्या तुम्ही त्याच्या पार्टीत जाणार. बरेच लोक बुधवारच्या ओपन मीटिंगला दिसणारच नाही आज इथं असले तरी, कारण विश्वास गेला. तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग असायला पाहिजे की देवाने मला बनवले, मी मोठा होणार, मी श्रीमंत होणार. ती सेल्फ इमेज एकदा बनवली, विश्वास वाढत राहिला तर तुम्ही आयुष्यात काही पण अचीव करू शकता. देर इज नथिंग इम्पॉसिबल. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, अप्स अँड डाऊन्स तर होणारच. दुष्काळ पडल्याशिवाय पावसाची किंमत नाही, जावंच लागणार त्याच्या थ्रू. बरेच टाईम असा येईल की लोक नाही म्हणतात, काय फरक नाही पडत, पण एकदा तरी पाऊस पडेल की नाही? पडणार. बरेच लोक नाही म्हणतील, काही फरक नाही पडत. तुमचा विश्वास कायम असायला पाहिजे. जहाज लक्षात ठेवायचं, किती लोक नाही म्हणले तर तुम्हाला होल नाही पडलं पाहिजे. भारतामध्ये 120 कोटीत 6 लोक सापडतील का ज्याला श्रीमंत व्हायची इच्छा आहे? येस ऑर नो? बस तेवढाच विश्वास ठेवा. तर ती जबाबदारी तुमची आहे. अपलाईन आहे तिथं तुम्हाला सांगायला. ओके, बरेच लोक इथून गेल्यानंतर 2 ते 5 लोकांबरोबर बोलणार आणि बिझनेस सोडून देणार. माझे बरेच लोक नाही म्हणले, किती तर 2. ओके. दुसरी गोष्ट, सगळे लोक जसे इंजिनियर होत नाहीत आणि डॉक्टर होत नाहीत तसे सगळे लोक बिझनेस करणार नाहीत. त्यामुळं माझं जवळचा मित्र जॉईन नाही झाला, फरक नाही पडत. ओके, बिलीफ. सेकंड, नॉलेज. बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये कोणी पैसे गमावलेत असं कोणी आहे? शेअर मार्केटमध्ये गुड, बरेच लोक आहे, आम्ही पण आहे. ओके गुड. असं का होतं? कधी विचार केला आहे तुम्ही? आय विल टेल यू समथिंग. 4 क्वाड्रंट आहेत, E, S, B आणि I. 4 क्वाड्रंट आहेत. आपण नोकरी करतो किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहे, बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर आहे. हे स्टॉक मार्केट. बरेच लोक पैसे का डुबतात तुम्हाला माहिती आहे? गुड. ते हिकडची अक्कल हिथं लावतात. येस ऑर नो? ॲग्री करता की नाही करत? येस. बिझनेसमध्ये पण लोक हिकडची अक्कल हिथं लावायचा प्रयत्न करतात. नाही होणार, नाही होणार. मी जॉबमध्ये खूप चांगला आहे पण बिझनेस जमत नाही. तुम्ही हिकडची अक्कल इकडे नका लावू, काय होत नाही. तिथं सगळ्यात प्रॉब्लेम आहे. तुम्ही शिकायला तयार पाहिजे. बिझनेस खूप मोठा आहे पण मोठा बिझनेस करायला नॉलेज जास्त लागेल, त्याच्यासाठी नॉलेज घ्यायला लागेल. या क्वाड्रंटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याच क्वाड्रंटचं नॉलेज पाहिजे. सगळ्यात मोठा भाग, तुम्ही कालपर्यंत नोकरी करत होता आणि आज नोकरीच्याच विचाराने जर बिझनेसमॅन व्हायला निघाला तर होणार नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. तर नॉलेज तुम्हाला घ्यायला लागेल. नॉलेजमध्ये काय येतं बेसिकली? हे 4 बेसिक्स. पहिली गोष्ट आहे की 4 बेसिक्स आहेत. हे ते एक ब्रिट किट नावाचं किट येतं. ह्या ब्रिट किटमध्ये हे सगळं दिलं. मी 4 बेसिक्सबद्दल जे काय बोलणार आहे, 9 कोर्स स्टेप्सबद्दल सगळं ह्याच्यात आहे. CDs आहेत, 2-3 बुक्स आहेत, लिस्ट पॅड आहे, सगळे. 4 बेसिक्समध्ये पहिलं काम आहे की लिस्ट बनवायची लोकांची.
लिस्ट बनवायची. काय करणार आहे आपण ह्या बिझनेसमध्ये? आपल्यासारखे लोक शोधणार आहे, एक नेटवर्क उभं करणार आहे. तर कोण बिझनेस करणार तुम्हाला मला माहीत नाही, पण तुमच्या आणि माझ्या लिस्टवर फोनमध्ये जेवढी नावं आहे त्यांची लिस्ट लिहायची. लिस्ट बनवायला सांगितली, विचार करून बनवायला नाही सांगितली. विचार करून बनवायला नाही सांगितली, लिस्ट बनवायला सांगितली. त्यामुळे लिस्ट बनवायचे. सगळ्यांची नावं लिहायला सांगितली, सगळ्यांची नावं लिहायची. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, मिडल क्लास माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे मिडल क्लास काय. ओके, इथं श्रीमंत लोक आहेत, इथं गरीब लोक आहेत, इथं मिडल क्लास आहे, बरोबर? हा मिडल क्लास राहतो माहिती आहे तुम्हाला? मिडल क्लास का राहतो माहिती आहे तुम्हाला? ओके, हा निम्मा टाईम ह्यांचा ऐकतो, निम्मा टाईम ह्यांचा ऐकतो. तुम्ही इथून एमरेल्डला डायमंडला ऐकून जाणार, उद्या त्यांच्यासारखं व्हायचा विचार करणार, संध्याकाळी ऑफिसमधल्या मित्राजवळ बसणार, त्याचं ऐकणार, मग इथंच अडकणार. मिडल क्लासला कधी विचार करायला सांगितलं त्यावेळेस विचार नाही करत, ज्यावेळेस नको विचार कर म्हणलं की विचार करतात. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला लिस्ट बनवायला सांगितली. मी तुम्हाला सांगेल, आमचे इथंच आत्ता एक जण बसलेत माझ्या टीममध्ये. परवा आम्ही एक जणाला जॉईन केलं होतं, त्याची लिस्ट बनवत होतो आम्ही. त्यांनी 7-8-10 लोकांची नावं लिहिली. मी त्याच्या अपलाईनला म्हणले असं नाही चालणार, आपल्याला मोठी लिस्ट बनवायची. तर त्यांनी बळच बसून अजून नाव, अजून एक असं करून 2 पानं भरली, 40 नावं लिहिली. त्यात एक नाव असं होतं की तो म्हणायचं ह्याचं नाव नका लिहू, हा नाही करणार. हा म्हणायचा, त्याचं अपलाईन म्हणायचं असू दर, ते नाही केलं तर नाही केलं, नाव तर लिहू. लिस्ट पूर्ण झाली आणि आम्ही फोन कॉल करायला सुरुवात केली. ह्या माणसाला कॉल केला, तर म्हणलं माझं पहिलं नाव लिहा तुमच्या लिस्टमध्ये, मला करायचं काय आहे ते सांगा. आणि तो माणूस जॉईन झाला ना, आज इथे मीटिंगमध्ये आहे. रस्त्याने 4 लोक चाललं, तर तुम्हाला सांगू शकता कुणाला भूक लागली? सांगू शकताय? नाही सांगू शकत. लक्ष्मण नलवडेला पण वाटत नव्हतं, बडे बाप का बेटा आहे, यांना काय गरज नाही. पण माझ्या आतली भूक त्यांना माहीत नव्हती, त्यांनी त्यांचं काम केलं दाखवायचं. सेम वे तुमचं काम काय? लिस्ट बनवायची. दुसरं, कॉल अँड इन्व्हाइट, कॉल करायचं, लोकांना फोनवर कॉल करायचं. काय बोलायचं? इट्स व्हेरी सिम्पल. मी एक बिझनेस सुरू केला, मी तो वाढवतोय आणि मी काय महत्त्वाकांक्षी लोक शोधतोय की ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाबरोबर अजून काय पैसे कमवायची इच्छा आहे. तुम्ही काय बघताय का एखादी संधी? एवढा सिम्पल फोन कॉल आहे. ह्या फोन कॉलला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. पण परत प्रॉब्लेम असा होतो की लोक इकडचे अक्कल इकडं वापरतात. याच्यामध्ये लॉन्चिंग युअर फ्युचर नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात स्क्रिप्ट लिहिल्यात फोनवर काय बोलायचं, आणि तिकडून तो माणूस काय बोलणार ते पण लिहिलं आहे, त्याला काय उत्तर द्यायचं ते पण ह्याच्यात लिहिलं आहे. काम सोपं आहे ना? आपलं डोकं चालून बघितलं किती चालू शकतं. आता जर डायमंडचं डोकं चालून बघू. हे सगळे डायमंड्सनी मिळून लिहिलेलं पुस्तक आहे लॉन्चिंग युअर फ्युचर. याच्यामध्ये त्याच्यातही दिले फोन कॉल. सगळे लोक काय लोक विचारतील, ॲम्बे का? हो. मला नाही करायचं. फॅन्टॅस्टिक, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या माहितीत कुणी आहे का ज्याला करायला आवडेल? कोणीच नाही. ठीक आहे, कधी वाटलं तर मला फोन करा म्हणू शकताय. एवढंच सिम्पल. जास्त कॉम्प्लिकेट नका करू. तुम्हाला काही लोक म्हणतात की थोडक्यात सांगा काय ते फोनवर, म्हणतात का? मला काही लोक आता म्हणतात ना थोडक्यात सांगा. मी त्याला सांगतो मला तसले लोक नको आहेत जे थोडक्यात माहिती घेऊन निर्णय घेणार आहेत. तुम्हाला कधी वाटलं माहिती घ्यायची तर मला फोन करा, खटक जाओ. 120 करोड आहे बॉस, 6च पाहिजेत. कांतिकाला नेहमी म्हणतात रॉ मटेरियल जर भरपूर असेल तर चांगलंच निवडा ना. नाही दादा, पण फोन कॉल चुकला तर 120 कोटीमध्ये 20 कोटी चुकतील, 100 कोटी दुरुस्त होईल का? नाही होणार. हा बिझनेस चुका करणाऱ्यांसाठीच आहे. कितीही चुका करा, दुरुस्त करू शकताय तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. नोकरीत चुका करून बघा काय होतंय ते. सो डोंट वरी. असं नाही ना की 10 लाखाचं भांडवल लावलंय आणि बिझनेस नाही चालला तर माझा लिलाव होईल, असं काय? डोंट वरी मॅन. किती पैसे लावलेत? काहीच नाही पैसे लावलेले. ओके, तर व्हेरी इम्पॉर्टंट. सेल्फ इमेज स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कॉल करणार. कॉल करायला भीती वाटत असेल तर आपलं स्वप्न बघा, घर बघा, गाडी बघा, एकदा त्याच्याकडे बघा, फोन गाडी डाऊन फोन करा. मग तुम्ही काय फोन करणार? आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक, गाडी तर येणारच खट. ओके, व्हेरी सिम्पल. कॉल अँड इन्व्हाइट. मी एका माणसाला एकदाच कॉल करतो, 4 वेळा नाही कॉल करत. बरोबर ना? तुम्ही समजा सगळे लोक पहिल्या पंक्तीला नाही बसणार. डोंट वरी. काही लोक 2 वर्षांनी येतील, काही लोक 4 वर्षांनी येतील. ते पण मी तुम्हाला इथं दाखवतो. 99-2000ला बिझनेस बघितला आहे, 2001-2ला जॉईन झाला असं कोणी आहे का? ओके, 2-3ला बघितलं, 4-5ला जॉईन झाला असं कोणी आहे? ओके, 4-5ला बघितलं, 5-6ला जॉईन झाला असं कोणी आहे? गुड. 6-7ला बघितलं, 8-9ला जॉईन झाला असं कोणी आहे? गुड. 10-11ला बघितला, 12-13ला जॉईन झाला असं कोणी आहे? आहेत. 12-13ला बघितला, 14-15ला जॉईन झाले असे आहेत. गुड. सगळे पुढच्या पंक्तीला बसणारे लोक आहेत. जे 15-16ला नाही म्हणणार ते 17-18च्या पंक्तीला बसणार की नाही बसणार? बसणार. आम्ही पण 98च्या पंक्तीला नाही बसलो, 99च्या पंक्तीला बसलो होतो. त्यामुळे वाटून घेऊ नका. ओके,
कॉल अँड इन्व्हाइट, व्हेरी सिम्पल कॉल, एका माणसाला एकदाच, नसेल तर पुढच्या वेळेस. फार लोक विचार करतात. मी तुम्हाला सांगतो, माझ्या ग्रुपमध्ये परवा एक जण जॉईन झाला, मी त्याचा फॉर्म भरतो, त्याची बर्थ डेट होती. त्याची बर्थ डेट मी टाकली ना, माझ्या लग्नानंतर का 3रा का 4थाच दिवस, लग्नाच्या तारखेच्या नंतर 3रा का 4था दिवस आहे त्याची जन्मतारीख. मी ज्यावेळेस माझं लग्न झालं त्याच्यानंतर हा माणूस जन्मलेला आहे आणि हा माझ्या बिझनेसमध्ये आता जॉईन झाला. तुमच्या बाबतीत पण होणार आहे असं. काही लोक आज 4 वर्षाचे आणि 5 वर्षाचे आहेत. संजय मस्कर इथं बसलं, त्यांच्या ग्रुपमध्ये एक जण मुंबईत आहे, इंजिनियर आहे. मी त्याला म्हणलं, तुझं 99 साली तुझं वय काय होतं? मला 4 वर्ष. तो माझ्या टीममध्ये जॉईन झाला. मला सांगायचं काय की आज काय लोक आहेत की जे 4थीत आहेत, 5वीत आहेत, 10 वर्षाचे आहेत, 12 वर्षाचे, ते लोक तुमच्या बिझनेसमध्ये जॉईन होणार आहे. तुम्ही टिकलात तर, नाही तर सगळे माझ्याच ग्रुपमध्ये जॉईन होणार. ओके, गुड. 3rd, शो द प्लॅन. जसा येतोय तसा दाखवा. देर इज नो परफेक्ट प्लॅन. इथं असं लिहिलेलं नाही की परफेक्ट प्लॅन दाखवा. लक्ष्मण नलवडे दाखवतात, किरण देसाई दाखवतात, तसाच दाखवायला पाहिजे. जरुरी नाही. त्या माणसाची गरज काय शोधा, नीड त्याला आपण म्हणतो. त्याची गरज काय शोधा. तो बिचारा राहतो भाड्याच्या घरात आणि तुम्ही विचारणार फरारी पाहिजे का फरारी. त्याला विचारा घर घ्यायचंय का स्वतःचं. वहिनी काय करतात, नोकरीला जातात. ओके गुड. मग बाळाला बघायला त्या घरी राहिले तर चालतील का? हो चालतील. मग 15-20 हजार रुपये त्यांचे पगार आहेत की जर पैसे आले आंब्यातनं चालतील का? चालतील. बिझनेसमधून तर त्याची पहिली गरज शोधा आणि त्याला एक सोल्युशन द्या. बिझनेस काय, लोकांच्या प्रॉब्लेमला एक सोल्युशन आहे. आवडलं ठीक, नाही आवडलं ठीक, काय प्रॉब्लेम नाही. लोक कधी कधी मला विचारतात, दादा ह्याला काय सांगू की जेणेकरून हा जॉईन होईल. मोठा प्रश्न आहे. मी काय जादूगार नाही. आणि ज्याला गरिबी टोचत नसेल त्याला काही सांगितलं तरी काय नाही फरक पडत. लक्षात आलं ना. नाही करणार काय लोक. ओके. ते एक वेळ काय झालं की एक अमेरिकन, एक रशियन आणि एक भारतीय बसले होते देवाजवळ. तो अमेरिकन 70 वर्षाचा होता. तो देवाला म्हणला, देवा देवा अमेरिकेतला भ्रष्टाचार कधी बंद होईल? तर देव म्हणले साधारण 40 ते 50 वर्ष तर लागतील. अमेरिकन म्हणला मला माहीत नाही तोपर्यंत मी जगेल का नाही जगेल. रशियन म्हणला, तो पण 50 वर्षाचा होता. तो म्हणला देवा रशियातला भ्रष्टाचार कधी होतो? तो म्हणला कमीत कमी 51 वर्ष तर लागतील. हा म्हणला मी आता 50 वर्ष झाले, अजून 50 वर्ष म्हणजे माहीत नाही मी राहील का नाही तोपर्यंत. मग इंडियन बसलेला होता भारतीय. तो म्हणला देवा भारतातला भ्रष्टाचार कधी बंद होईल? देव म्हणला तो पण मी राहील का नाही माहीत नाही. तसं काय लोकांना बिझनेस कधी समजेल माहीत नाही. चिंता नका करू. ओके. देव तुम्हाला 6 लोक देणार. नीड. 4th, गेटिंग स्टार्टेड. तो माणूस म्हणला मला बिझनेस करायचा, का करायचं विचारा. वाय. ड्रीम पाहिजे मला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्या गावाला जायचं महत्त्वाचं आहे. वाहन काय पण असू शकतं, पण कुठल्याच गावाला जायचं माहीत नाही. कुठल्याही वाहनानं उभं केलं तर कुठं जाणार. बिझनेसमध्ये जो कोणी जॉईन होतो मला त्याचा वाय पाहायला माहिती पाहिजे, त्याला का बिझनेस करायचा आहे. कारण नसेल तर कोणीच करणार नाही. सेम वे जो माणूस जॉईन होईल मी त्याला विचारणार की तुम्हाला बिझनेस का करायचा, वाय. ड्रीम लिहायला लावणार, परत त्यांच्यासाठी लिस्ट बिल्ड करणार, त्यांना फोन कॉल कसे करायचे दाखवणार, त्याला लोक स्पॉन्सर करणार. या माणसाबरोबर तेच करणार, त्याला लोक स्पॉन्सर करणार. आता जशी टीम उभी राहील तसे प्रोडक्ट्स सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे बिझनेसमध्ये. कारण प्रोडक्ट्स नसेल, टर्नओव्हर नसेल तर पैसे नाहीत. इथं लेडीजचा रोल सुरू होतो, कारण घरात लागणारे प्रोडक्ट्स आहे बऱ्यापैकी. कॉस्मेटिक्स आहे, होम केअर आहे, पर्सनल केअर आहे, न्यूट्रलाइट आहे. ओके. तर लेडीजचं काम आहे की तुम्हाला प्रोडक्ट्सबद्दल शिकायचं आहे आणि लोकांना बिझनेस शिकवायचा आहे, प्रोडक्ट शिकवायचे आहेत. तर हे काम अंजली करते माझ्यासाठी. तर ती सगळं एक्सप्लेन करेल लेडीज रोल काय आहे बिझनेसमध्ये. ओके. सो हेल्प मी वेलकम अंजली ऑन द स्टेज. थँक्यू. मित्रांनो, आज मी इथं तुम्हाला काही शिकवायला आले नाही, पण मी काही या बिझनेसमधून शिकले. ह्या ब्रीड सिस्टीमने जे काही आम्हाला शिकवलं ते शेअर करायला आलं. तर यांनी बरंच काही बिलीफ लेवल, सेल्फ इमेज याच्याबद्दल बोललं आणि खूप लोकांना प्रश्न पडला असेल की सेल्फ इमेजचा, बिलीफ लेवलचा ह्या बिझनेसशी काय संबंध आहे. खूप मोठा संबंध आहे. नेपोलियन हिलनी म्हटलं आहे की व्हॉट द माइंड ऑफ मॅन कॅन बिलीव्ह अँड कन्सिव्ह, द माइंड ऑफ मॅन कॅन अचीव्ह. याच्यासाठी बिलीफ लेवल असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मुख्य म्हणजे ट्रॅडिशनल बिझनेस आणि ॲम्वे बिझनेसमध्ये खूप फरक आहे. या सिस्टीममधलं एक बुक आहे बॅक टू बेसिक, आणि त्याच्यात म्हटलं आहे की हा बिझनेस बिल्डरला बिल्ड करायचा बिझनेस आहे. त्याच्यामुळं हे सगळं जर एज्युकेशन सिस्टीमला फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ड्रीम हा बिझनेस कसा करायचा हे खूप सोपं आहे, पण का करायचं हे फार अवघड. का करायचं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर लेडीज पॉईंट ऑफ व्ह्यूनी काही गोष्टी बोलेल की लेडीज तुम्हाला तुमचं ड्रीम फाइंड आउट करायला शिकलं पाहिजे. आत्तापर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यात कुणीच कधी ड्रीमबद्दल बोललेलं नाही आहे, पण हा एक बिझनेस आहे की तुम्हाला ड्रीमबद्दल विचारतात लोक की तुमचं ड्रीम काय. आणि लोक, मी तर बघते जेव्हा मी कुठल्या कपलला बिझनेस दाखवायला जातो आणि ड्रीमबद्दल बोलतो तेव्हा ते बोलायलाच तयार नसतात, कारण त्यांचे ड्रीमच जागे नाही आहेत. कारण आजच्या लाईफमध्ये, ह्या धाकधुकीच्या लाईफमध्ये स्वतःच्या
गरजा भागवता भागवता त्यांना नको झालं तर ड्रीम्सबद्दल कधी विचार करणार आहे. तर ड्रीम्स फाइंड आउट करायला पाहिजे. आणि ज्यांनी जसं ह्यांनी म्हटलं की इमोशनल ड्रीम असणं खूप गरजेचं आहे. कारण इमोशनल ड्रीम तुम्हाला तुमचं जे डिझायर असतं ते जागं करतं आणि तुम्हाला इमोशनल ड्रीमच तुम्हाला तिकडे तुमचं ड्रीम फुलफिल करायला मदत करतं. जसं उदाहरण देते की समजा मी म्हटलं की मला गाडी पाहिजे, पण त्यासाठी तुम्ही इतके हे नसता, काम करायला तयार नसता. पण तुम्हाला जर वाटलं की तुमच्या फॅमिलीसाठी गाडी घ्यायची तर तुम्हाला ते फॅमिलीचं ड्रीम जागेवर बसू देणार नाही. ह्यासाठी इमोशनल ड्रीम असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण या बिझनेसमध्ये लोकांना बोलायला जातो तर लोक म्हणतात ले ड्रीम दाखवतात, पैसा करतात. मित्रांनो, जर पैसा ही वाईट गोष्ट नाही आहे, पण प्रत्येक चांगली गोष्टीसाठी पैशाची गरज आहे. एखादं छानसं मंदिर बांधायचं त्याला पैसा लागतो, एखादं हॉस्पिटल बांधायचं त्याला पैसा लागतो, एखादं चर्च बांधायचं त्याला पैसा लागतो, एखाद्या गरीब लोकांना मदत करायची त्याला पैसा लागतो. तुमच्यातला एखादा व्यक्ती जर आजारी असेल तर त्याला हॉस्पिटलाइज करायचं त्याला पैसा लागतो. तर पैसा वाईट गोष्ट नाही, पैसा तुम्ही कसा यूज करता ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. बिझनेस तुम्हाला खाली ड्रीम आणि पैसा दाखवत नाही तर तुमचे ड्रीम फुलफिल करायला मदत करतो. जर तुम्ही तुमचे ड्रीम्स फाइंड आउट केले तर ते फुलफिल करायला तुम्हाला काम पण करावं लागेल. जसं काय काम करायचं तर ह्या बिझनेसले 9 कोर स्टेप्स 4 बेसिक्स तुम्हाला फॉलो करावं लागतील. 9 कोर स्टेप्स म्हणजे काय? सगळ्यात पहिली स्टेप आहे की 100% प्रोडक्ट यूज. आपल्या सगळ्यांना इथे बसलेल्या लोकांना माहिती आहे की या बिझनेसमध्ये जो पण पैसा मिळतो तो तुमच्या टर्नओव्हरवर मिळतो. तुम्ही जो व्हॉल्यूम करता त्याच्यावर मिळतो. तर तुम्हाला 100% प्रोडक्ट यूज केलेच पाहिजेत. जे पण या बिझनेसमध्ये प्रोडक्ट बनतात ते तुमच्या घरी असले पाहिजेत. असं नाही तुम्ही बिझनेस जॉईन केला आणि पहिल्याच महिन्यात सगळी रेंज तुमची प्रोडक्टची असायला पाहिजे, पण थोडेफार प्रोडक्ट्स तुम्ही पहिल्या मंथमध्ये खरेदी केले पाहिजे. सुरुवातीला आम्ही जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा काय होतं की एक बिझनेस किट यायचं, त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट्स घरी यायचे. पण आता फ्री जॉईनिंग झाल्यापासून काय होतं की प्रोडक्ट्स येत नाहीत, प्रोडक्ट्स आपण यूज करत नाही. त्याच्यामुळे प्रोडक्ट्सच्या बाबतीत लोकांशी बोलू शकत नाही. तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही कुणाला बिझनेसमध्ये जॉईन करता तर त्याच्या घरात प्रोडक्ट्स कसे जातील. लेडीजचा जास्त रोल याच्यामध्ये आहे की त्याच्या घरी प्रोडक्ट्स कसे जातील. त्या लेडीजला तुम्ही जवळ बसून तिला विचारा की तुला आता कुठल्या प्रोडक्ट्सची गरज आहे, ह्या महिन्यात तुला काय वाटतं, तू काय खरेदी करू शकतील. तर एक ते बास्केट तयार करा छोटंसं, त्याच्यामध्ये कुठले जे दररोजचे यूज करू शकतील छोटे प्रोडक्ट. सुरुवातीला छोट्या प्रोडक्ट्सपासून सुरुवात करा. तर हे लेडीजचं काम आहे. ते करून तुम्ही त्यांच्या घरात प्रोडक्ट्स कसे जातील हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण शेवटी प्रोडक्ट मूव्ह झाल्याशिवाय बिझनेस होणार नाही. कारण बिझनेस म्हणजे काय असतं, काहीतरी खरेदी केलं जातं, काहीतरी विकलं जातं, त्याला आपण बिझनेस म्हणतो. तर ते लेडीजने जास्त लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता बिझनेस खूप सोपा झाला. आता चॉईस आहे. आम्ही बिझनेस सुरू केला तेव्हा 6 प्रोडक्ट्स होते, त्याच्यात काही चॉईस नव्हते. 6 प्रोडक्ट्स आपल्याला घ्यावे लागायचे. पण आता खूप चॉईस आहे. लोकांना जे पाहिजे ते प्रोडक्ट्स तुम्ही देऊ शकता. लेडीजला आणखी काय करायचं तर काही कस्टमर्स बनवायचे. त्याच्यामुळं काय होईल की तुमचं जे पर्सनल व्हॉल्यूम आहे तो तुम्हाला वाढवायला मदत होईल. आणि सोपं झालं आहे. सुरुवातीला आम्हाला 6 प्रोडक्ट्समध्ये कुणाला काय दाखवायचं, कुणाला काय नाही दाखवायचा खूप मोठा प्रश्न होता. कशाचे डेमोज करायचे. आम्ही लोकांच्या घरी जाऊन झूमनी ते एक्झॉस्ट फॅन साफ करून दाखवायचो, डिश ड्रॉपनी आम्ही भांडी धुवून दाखवायचो. पण आता खूप काही मोठी रेंज आहे. आपल्याकडे आर्टिसिजचा ब्रँड आहे, स्किन केअर ब्रँड. तुम्ही जाऊन लोकांना छोटंसं चांगलंसं ब्युटी किट बनवू शकता, लोकांच्या घरी जाऊन ब्युटीचे प्रोडक्ट्स दाखवू शकता. आणि आता ब्युटीबद्दल सुरुवातीला एवढा अवेअरनेस नव्हता, पण आता लोक चांगले प्रोडक्ट्स वापरायला खूप उत्सुक आहेत. पण तुम्ही घराच्या बाहेर पडावं लागेल. आणि एक खूप चांगला ब्रँड आपल्याकडे आहे. आणि जेव्हा आपण कुणाला प्रोडक्ट दाखवायला लागतो तेव्हा प्रोडक्ट विकायचंच ह्या भावनेने जायचं नाही. कुठलं तरी एक चांगलं प्रोडक्ट्स लोकांना दाखवायचं, त्यांनी जर वापरलं तर त्यांच्यासाठी ते चांगलं आहे ह्या भावनेने आपण जायचं. प्रोडक्ट्स विकायचंच आणि ते घेतलं नाही तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं आहे. पण आपण त्यांच्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट द्यायला जातो, ते त्यांची चॉईस आहे. प्रोडक्ट्स घ्यायचं का नाही त्यांची चॉईस आहे. पण तुमच्याकडे जे काही बेस्ट आहे ते तुम्ही दाखवू शकता. न्यूट्रलाइट जसा ब्रँड आपल्याकडे आहे. बिझनेस खरंच खूप सोपा झाला आहे. म्हणजे लोकांना, मला माहीत नाही 6 प्रोडक्ट्सवर आम्ही बिझनेस बिल्ड केला, पण आता एवढे 150च्या वर प्रोडक्ट्स असून लोकांना प्रश्न पडतात की खूप सारे लोक येऊन विचारतात की व्हॉल्यूम क्रिएट करायसाठी काय केलं पाहिजे. काही केलं नाही पाहिजे, लोकांचे प्रोडक्ट्स शेअर केले पाहिजेत, बाकी काही केलं नाही पाहिजे. आणि एवढे चांगले प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. न्यूट्रलाइटबद्दल थोडं बोला, हेल्थ टॉक शिका, ट्रेनिंग घ्या. खूप सोपं झालं आहे. ऑनलाईन काही डेमोज तुम्हाला बघायला मिळतात. खूप काहीच कष्टाचं काम राहिलेलं नाही. फक्त तुम्हाला जे काय मला काय अचीव करायचं हे गोल तुम्ही ठेवला ना तर तुम्ही बाहेर पडाल. तो गोल नसेल तर बाहेर पडू शकत नाही. कारण या बिझनेसमध्ये तुमचा गोलच तुम्हाला तुमच्या लाईफच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवणार आहे.
तुमचा गोलच तुम्हाला कंट्रोल करणार आहे. ते गोल ठेवला पाहिजे. प्रत्येक महिन्याचा गोल काय, वीकली गोल, मंथली गोल, इयरली गोल, हे गोल तुम्ही ठेवायला शिकलं पाहिजे. आणि लेडीजमध्ये खूप पॉवर आहे, मला माहिती आहे. कारण मी आता बघते आमच्या ग्रुपमध्ये, मी नेहमी म्हणते, मी खूप प्राऊड फील करते. माझ्यापेक्षा जबरदस्त वर्क एथिक असणाऱ्या, जबरदस्त काम करणाऱ्या आणि जबरदस्त नॉलेज असणाऱ्या लेडीज माझ्या ग्रुपमध्ये. तर हे काम करायचं तुम्हाला, की अशा लेडीजना बिझनेसमध्ये आणायचं की त्यांचं ड्रीम मोठं असलं पाहिजे, त्यांची काही करायची इच्छाशक्ती असली पाहिजे. तर हे काम तुम्हाला खूप सोपं जातं. कारण त्यांना ना शिकायची त्यांची आतून इच्छाच असते. त्या तुम्ही नाही सांगितलं, तुम्ही नुसता बिझनेस प्लॅन दाखवला तरी ते जाऊन ऑनलाईन बघतील, प्रोडक्ट्स काय आहेत, डेमोज काय आहेत, सगळं शिकून तयार होतील. तर अशा ॲक्टिव्ह लेडीज, अशा स्मार्ट लेडीज तुमच्या बिझनेसमध्ये आलं तर काम खूप सोपं होईल. तर प्रोडक्ट मूव्ह करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही 100% प्रोडक्ट यूज केलं पाहिजे. बऱ्याच बाबतीत काय होतं, आपल्याला वाटतं आपल्या डाऊनलाईननी केलं पाहिजे, तसं होणार नाही. कारण लोक बघतात तुम्ही काय करतात, लोक ऑब्झर्व करतात. तुमच्या घरात 100% प्रोडक्ट यूज झाले पाहिजेत. तर लेडीजने थोडं स्वस्त कसं आहे, आपले प्रोडक्ट्स कॉन्सन्ट्रेट आहेत, आपले प्रोडक्ट इफेक्टिव्ह आहेत, आपले प्रोडक्ट इको फ्रेंडली आहेत. आणि एवढं सगळं म्हणजे इको फ्रेंडली असणं सगळ्यात महत्त्वाचं मला तर वाटतं. कारण आज बघतोय आपण पर्यावरणावर केवढा परिणाम झाला आहे. हे थोडा अवेअरनेस, हे थोडा स्वतः समजून लोकांना समजून सांगितलं तर लोक प्रोडक्ट घ्यायला तयार होतात. तर हे करायचं खूप मोठं काम नाही. बस स्वतः शिकायचं नाही, दुसऱ्यांना शिकवायचं कसा यूज करायचा, कसे स्वस्त आहेत, कॉस्ट पर यूज शिकायला पाहिजे. सगळं आधी स्वतःच सगळं शिकलं पाहिजे. हा बिझनेस कसा आहे, डू टीच, लर्न आणि टीच, लोकांना शिकवायचं आहे. तर आधी स्वतः शिकायचं, नंतर दुसऱ्यांना शिकवायचं आहे. सेकंड काय आहे की ह्या बिझनेसमध्ये सिस्टीमला फॉलो करायचं. जसं आपण म्हणतो बुक्स, सीडीज आणि फंक्शन्स. आमचा आवडता विशेष बुक्सबद्दल तर किती बोलावं तेवढं कमी. कारण आणि आम्ही आमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही खूप प्रमोट करतो. आणि मला खूप प्राऊड वाटतं की सगळे लोक पुस्तकं वाचतात. म्हणजे आता इथं आमची कराडची टीम बसली आहे. लोक जबरदस्त अक्षरशः म्हणजे त्यांना एवढी हॅबिट लागली की ते एक टाईम नाही जेवलं तर राहू शकतील, पण पुस्तक नाही वाचलं तर नाही राहू शकणार. आणि लेडीज तर एवढ्या जबरदस्त आहेत, पुस्तक वाचतात, नोट्स काढतात. मला जे जमलं नाही त्या ते करतात. म्हणजे मी बघते ना, एवढ्या मला कधीच नोट्स काढणं जमलं नाही. आणि मला प्रिपरेशन करून स्टेजवर येऊन बोलायला पण जमलं नाही. मी खूप प्रयत्न केला. हे जेव्हा नोट्स काढतात आणि येतात तेव्हा माझ्या छाती धडधडतं, अरे बापरे, आणि ते एवढी तयारी केली, मी तर काहीच तयारी केली नाही. तर हे बुक्स वाचले पाहिजेत. लोकांना व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचायला भरपूर वेळ आहे, पण बुक्स वाचायला वेळ नाही आहे. मित्रांनो, हा बिझनेस ट्रॅडिशनल बिझनेसपेक्षा वेगळा बिझनेस आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा बिझनेस लोकांचा बिझनेस आहे. आणि ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला लोकांना होल्ड करून ठेवायचं असेल तर लोकांना होल्ड कसं करायचं आहे, जसं पीपल स्किल, ते नॉलेज, ते असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी बुक्स वाचायचे आहेत. हा बिझनेस बिल्ड करायला एक स्टेबल माइंडची गरज आहे, त्याच्यासाठी बुक्स वाचायचे आहेत. हा बिझनेस बिल्ड करताना लिडरशिप क्वालिटीज लेडीज तुमच्यामध्ये सुद्धा आल्या पाहिजेत. कारण लेडीजचं नेचर थोडंसं वेगळं असतं. एखादी गोष्ट पटली नाही की त्या ताबडतोब लगेच तोंडावर बोलणार की काहीतरी, म्हणजे नंतर विचार न करता बोलतात. त्यासाठी बुक्स वाचले पाहिजेत. लेडीजच्या डोक्यात निगेटिव्ह गोष्टी खूप लवकर जातात. ते जर तुम्हाला कमी करायचे असतील, तुम्हाला जर तुमच्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह हे करायचं असेल तर आपल्या सिस्टीमचे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडचे बुक्स तुम्हाला वाचले पाहिजेत. आपलं माइंड कसं असतं माहिती आहे का, एका वेळेस एक तर पॉझिटिव्ह गोष्ट होल्ड करू शकतं किंवा एक तर निगेटिव्ह गोष्ट होल्ड करू शकतो. ती तुमची चॉईस आहे, कुठली थॉट होल्ड करायची. ह्याच्यासाठी तुम्हाला ते बुक्स शिकवतील. मित्रांनो, फक्त पैशाने श्रीमंत असून उपयोग नाही आहे. तुम्ही विचारांनी आणि मनाने पण श्रीमंत असलं पाहिजे. आणि हे पुस्तकं तुम्हाला विचारांनी श्रीमंत करतील, म्हणून बुक वाचायचं आहे. ह्या बिझनेसमध्ये रिलेशनशिपमध्ये तुम्हाला मास्टर व्हावं लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हजबंड अँड वाईफ रिलेशनशिप टाईट असणं, हजबंड अँड वाईफ टीम युनायटेड असणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या बिझनेसमध्ये लोक तुमच्याकडे बघून लोक बिझनेसमध्ये जॉईन होतात. तर ती युनिटी तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कायम हजबंड अँड वाईफ एक दुसऱ्यामध्ये काय कमी आहे, काय चुका आहेत ते बघत बसू नका. एकमेकांचे चांगले गुण फाइंड आउट करा. कधी तुमच्या वाईफला कम्पेअर करू नका. मी इतकी सिम्पल होते ना, मी ऑनेस्टली सांगते, मी आज पण मला कुणासमोर काय बोलायचं आहे लवकर समजत नाही, कुणी समोर जर व्यक्ती आली तर. पण मला ह्यानी इतकं अपलिफ्ट केलं, कायम तू जोरदार बोलतेस, तू सगळं जोरदार करतेस. स्वयंपाकात पण खूप छान झालं, मीठ कमी असलं तर नाही छान झाले.
तर हे सारखं मला त्याने अपलिफ्ट केलं आणि मला खूप अभिमान वाटतो की असा लाईफ पार्टनर मला मिळाला आहे. खूप तुमच्या बायकोला अपलिफ्ट तुम्हीच करू शकता. तर आपल्या घरातल्या लेडीजला तुम्ही अपलिफ्ट केलं पाहिजे. आता ते दिवस गेले, बायकांनी घरातच बसलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या बायकोला जर अपलिफ्ट केलं तर ती काय करू शकेल, तिच्यात किती पॉवर आहे ते तुम्हाला तेव्हाच कळेल. तर ते अपलिफ्ट करायला शिका. तुमची रिलेशनशिप टाईट करायची असतील तर एकमेकांना थँक्यू बोला, आय लव यू बोला, आय ॲप्रिशिएट यू बोला, आय एम सॉरी बोला, आय एम रॉंग बोला. रिच डिवॉर्सचं एक बुक आहे, 10 प्रभावशाली वाक्य, सकारात्मक लोकांसाठी 10 प्रभावशाली वाक्य. ते पुस्तक जरूर वाचा. एक छोटंसं बुक आहे, पण तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप फरक पडेल. बऱ्याच वेळा काय होतं की हजबंड वाईफ असता बिझनेसमध्ये येतात, बऱ्याच वेळा नवरा बायकोंचं पटत नसतं आणि ते आपल्याकडं काय मी बघते की बऱ्याच वेळा ते हजबंड बायकोची कंप्लेंट घेऊन येतो, माझी बायको ऐकत नाही, हे करत नाही, ते करत नाही. त्यापेक्षा मला वाटतं त्याने तो आणि ती वाचलं तर खूप बरं होईल, कारण तुमचं अपलाईन तुमचं मॅरेज काउन्सिलर नाही आहे. खूप सारे रिलेशनशिपवर बुक्स आहेत. खरं म्हणजे बीट सिस्टीम देवाची देणगी. आम्ही असं नव्हतो, आमची रिलेशनशिप वाईट पण नव्हती, पण एवढी स्ट्रॉंग पण नव्हती. पण ह्या सिस्टीममुळं आमची रिलेशनशिप खूप खूप स्ट्रॉंग झाली. माझं म्हणजे हे तर आधीपासून बुक्स वाचायचे, पण मी बुक्स वाचत नव्हते, मी थोडे निगेटिव्ह असायचे. पण ह्याने कायम कुठला निगेटिव्ह शब्द आला की ते ऐकूनच घेत नाहीत. पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला, एवढंच त्यांचं असतं. मला कधी कधी इतका प्रश्न पडतो, आमच्या घरात तुम्ही बघाल तर बेडरूममध्ये टेबलावर बुक्स, बेडवर बुक्स, उशाला बुक्स, सगळीकडे बुक्स बुक्स बुक्स. आणि नुसतं सिस्टीममधले बुक्स नाही, स्पिरिच्युअल्स बुक्स खूप सारे. ते बाहेर गेले तर कधी खाऊ आणणार नाहीत, कधी कुठली गोष्ट आणणार नाही, पण एक पुस्तक जरूर आणणार. तर एवढं. आणि मला प्रश्न पडतो ह्या बुक्सप्रमाणे मी कशी वागू प्रॅक्टिकल लाईफमध्ये. म्हणजे ह्यांच्यापेक्षा राहणं म्हणजे सोपं काम नाही आहे. तर हे बुक्स वाचून खूप खूप मेंटली तुम्ही इतके स्ट्रॉंग होता आणि तुम्ही म्हणजे तुमचं ते थॉट प्रोसेस इतकी बदलते की तुम्ही चांगल्या वाईटच्या पलीकडे जाता. तुम्ही सगळ्या गोष्टीत चांगलं शोधायचा प्रयत्न करता. म्हणून बुक्स वाचायचे. आम्हाला बुक्सबद्दल बोलायला सांगलं ना तर आम्हाला दिवस पुरणार नाही. तसं तुम्ही खूप कमी वाचते, पण वाचते. आणि जेव्हा कोणी काउन्सिलिंगला ह्यांच्याबरोबर येतात त्यांच्याबरोबर बसून माझं निम्म बुक पूर्ण होतं, कारण ते सगळं बुकमधलंच बोलत असतात. तर हे करायचं. हा बिझनेस तुम्हाला वाटेल बुक्सचा आणि बिझनेसचा काय संबंध आहे, खूप मोठा समजत आहे. तुम्हाला लाँग टर्म बिझनेस बिल्ड करायचा असेल तर तुमची थॉट प्रोसेस आधी बदलायला पाहिजे. म्हणून बुक्स वाचायचे, सीडीज ऐकायच्यात. सीडीज केले, रॅली सिरीज असतात, टीचिंगच्या सिरीज असतात. रॅली सिरीजमध्ये काय होतं की ती व्यक्ती, ते स्पीकर त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल बोलतात आणि तुम्ही त्यांना रिलेट होतात. अगर आज एखादी जर हाऊसवाईफ इथं बसली असेल ती माझी रिलेट झाली असेल की ही व्यक्ती हाऊसवाईफ असून माझ्यासारखीच लाजाळू असून किंवा 4 माणसात जात नव्हती तरी त्याला बिझनेसमुळे एवढा चेंज झाला आहे. तर ते तुम्हाला मग त्याच्यामुळे ते तुम्हाला पण विश्वास वाटतो की हां, हा बिझनेस मी पण करू शकते. म्हणून रॅली सिरीज ऐकायचे. त्यांच्या लाईफमधले चेंजेस, त्यांनी काय लाईफमध्ये बिझनेस बिल्ड करताना त्यांना काय चॅलेंजेस आलेत, त्यांनी ते कसे ओव्हरकम केले ते शेअर करतात. म्हणून रॅली सिरीज ऐकायच्यात. आणि लेडीज जास्तीत जास्त रॅली सिरीज, VCD बघा. जसे की डायमंड सेलिब्रेशनच्या सिरीज असतात. ह्या सिरीज बघून तुमचं बिलीफ एवढं वाटतं आणि तुम्हालाही वाटतं की तशी लाईफस्टाईल पाहिजे. म्हणून VCD जास्त बघा. फंक्शन्स अटेंड करायचे. एव्हरी फंक्शन्स, ओपन मीटिंग असो, तुमची टीम मीटिंग असो, स्पेस मीटिंग असो, सगळे फंक्शन तुम्हाला अटेंड करायचे आहेत, कारण तिथेच तुम्ही तयार होतात. जसं की छोटे छोटे आपल्या स्पेस मीटिंग असतात. तिथे काय होतं की तिथून तुम्हाला स्टेज डेअरिंग येतं. तिथे तुम्हाला अपलाईन तुम्ही काय बिझनेसमध्ये तुम्ही काय जे अनुभव असेल, तुम्ही सिटीजबद्दल बोलायला सांगतात, बुक्सबद्दल बोलायला असतात आणि तिथं तुमचं ते स्टेज डेअरिंग येतं. म्हणून तुम्ही कुठलीही स्पेस मीटिंग तुम्ही मिस करू नका. तिथेच खरं तुम्ही तयार होतात. तिथेच तुमच्या लिडरशिप क्वालिटीजना वाव येतो. म्हणून तुम्ही प्रत्येक फंक्शनला यायचं आहे, BBSला यायचं आहे. कारण मी जर ते पहिलं BBS अटेंड केलं नसते तर आज मी इथे नसते. तर ह्या गोष्टी घडतात. तिथे जाऊन जेव्हा तुम्ही फंक्शनमध्ये जातात तर तिथे इतकं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असतं की इतकं पॉझिटिव्ह असोसिएशन असतं की तिथं कुठलीच व्यक्ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला म्हणत येतात की यू कॅन डू इट. हे म्हणणारं आपल्याला कुठेच कुणी भेटत नाही. तिथं जेव्हा जातो तुम्ही खूप सारे सक्सेसफुल लोक बघतात आणि तुमचा विश्वास वाटतो की मी जे करतोय ते बरोबर करतोय. म्हणून फंक्शन अटेंड करायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही जेव्हा तो स्पीकरला बोलताना बघता, त्याचं ड्रेसिंग बघता, तो कसा बोलतो, तो कसा चालतो हे बघता. म्हणून फंक्शन अटेंड करायचं आहे. हे जे सीडीज, बुक्स आणि फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल.
ह्या बिझनेसमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे. बिझनेस सुरू करायला तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुमचे अपलाईन येतात तुम्हाला शिकवायला, ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण हे असे सेशन्स असतात त्यासाठी सीडीजसाठी, त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. बऱ्याच वेळा तुम्ही बिझनेस बिल्ड करता तेव्हा इकडे तिकडे 4-5 सीडीज जातील, पण लेडीज एकच घेऊन बसतात. ती सीडी कुठं गेली, आमची सीडी नाही, ते काउंट करू नका. त्या सीडीमुळे किती प्लॅटिनम्स येतील, किती एमराल्ड येतील हे काउंट करा. आणि ह्या बिझनेस मेंटल ॲटिट्यूडनी बिझनेस बिल्ड केला तरच तुमचा बिझनेस खूप मोठा होणार आहे. मित्रांनो, आम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आज इथपर्यंत पोहोचलो आहे. जाता एकच गोष्ट सांगेल, स्वतः प्रेम करायला शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रेम करता तोपर्यंत दुसरे तुमच्यावर कोणी प्रेम करणार नाही. आणि स्वतः प्राऊड फील करा आणि ते लोकांना दिसू द्या. मित्रांनो, तुम्ही स्पेशल आहात. देवाकडे जंग बनवायला टाईम नाही आहे. प्रत्येक वेळेस फील करा, मला स्वतःला खूप डाऊन समजायचे, मला काही येत नाही, मी इतकं ब्लेम करायचे ना, त्याच्यामुळे माझी सेल्फ इमेज लो होत गेली. ते करू नका. स्वतःला प्राऊड फील करा आणि ते लोकांना दिसू द्या, की तुमच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात दिसू द्या की यू आर स्पेशल. देवाने तुम्हाला स्पेशल बनवलं आहे आणि तुम्ही इथं ह्या धर्तीवर आला तर काहीतरी स्पेशल काम करायसाठी देवाने तुम्हाला पाठवलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जाता एक गोष्ट सांगेल की जेव्हा तुम्ही ऑर्गनाइज बिझनेस आला तेव्हा तुमचा फोकस, तुमचा गोल असला पाहिजे. किती अडथळे आले, किती काही झाले, तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. जोरदार, ग्रेट, गुड. एक गोष्ट लक्षात आली असेल, हजबंड वाईफ रिलेशनशिपचा बिझनेस आहे. येस, गुड. एकदा काय होतं, 2 मित्र असतात. तो एक जण ते विचारतो, का रे तू तर इथं ऑफिसमध्ये वाघासारखा असतो, घरात गेल्यावर तुला काय होतं? म्हणला घरात गेल्यावर पण मी वाघ असतो, पण माझ्यावर देवी बसते. ह्या बिझनेसमध्ये लेडीज तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. आम्ही जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा फार पैसे नव्हते सीडीज बुक्सला. आम्ही सोनं नाही घेतलं एमराल्ड जाण्यापर्यंत, मोबाईल नव्हता माझ्याकडे एमराल्ड जाण्यापर्यंत, पण पुस्तक आणि सीडीमध्ये खूप पैसे घातले. मला त्यांनी कधीच नाही विचारलं हे पैसे एवढे का घालताय तुम्ही इकडे, कधीच नाही विचारलं. पण आज मी तिला सगळं काय देऊ शकतो बिकॉज ऑफ दॅट. म्हणून मी सांगितले की वाघावर बसू नका. ओके, व्हेरी गुड, गुड. आपल्यापैकी असं कोणी येतं की मोबाईल रिपेअर करू शकतो? नाही. गाडी रिपेअर करू शकतो? नाही. का नाही करू शकत? वाय? कारण गाडी ज्या प्रिन्सिपल वर्क होते ती प्रिन्सिपल्स माहीत नाही, किंवा मोबाईल ज्या प्रिन्सिपल वर्क होतो ते प्रिन्सिपल्स माहीत नाही, म्हणून रिपेअर नाही करू शकत. सिम्पल. जर ते प्रिन्सिपल शिकवलं तर तुम्ही गाडी रिपेअर करू शकता, मोबाईल रिपेअर करू शकता. सेम वे लाईफ आहे. लाईफचे प्रिन्सिपल जर जमले, शिकले, माहिती पडलं, तर लाईफ रिपेअर करू शकता की नाही करू शकत? करू शकता. तेच तर आहे ब्रिट सिस्टम. ब्रिट सिस्टममध्ये काही वेगळं नाही आहे. 10वी नापास झालेला माणूस पण डायमंड जातो, PhD वाले पण डायमंड जातात. दोघांमध्ये फरक काय? फक्त लाईफमधले प्रिन्सिपल्स त्यांनी दुरुस्त केले, आणि हेच तुम्हाला दुरुस्त करायचं आहे ब्रिट सिस्टममध्ये. प्रोडक्ट्स खूप चांगले बनवतील, पण तुम्ही प्रिन्सिपल जर नाही शिकला तर तुमच्या आयुष्याची गाडी दुरुस्त नाही होणार कधीच. तरी प्रिन्सिपल शिकायच्यात. श्रीमंत व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर यशस्वी माणसाच्या सवयी तुम्हाला लावायला लागतील. गरिबाच्या सवयीने श्रीमंत नाही होणार. कायम लक्षात ठेवा, श्रीमंत माणसांच्या ज्या सवयी, श्रीमंत माणसं जसा विचार करतात, श्रीमंत माणसाच्या इथं काय आहे ते जर तुमच्या इथं भरलं आणि त्यांनी जे काय केलं ते तुम्ही केलं, तर तुम्ही श्रीमंत होणार की नाही होणार? तर तुम्हाला मला पहिलं काम काय करायचं की यशस्वी लोकांच्या डोक्यात काय ते मला भरायचं आहे. ह्या ब्रिट सिस्टममध्ये जे एमराल्ड्स, डायमंड्स, EDC, डबल डायमंड्स सगळे लोक आहेत, त्यांनी त्यांच्या ब्रेनमध्ये जे काय भरलं ते जर तुम्ही भरलं, आणि त्यांनी जे काय केलं ते तुम्ही जर केलं, तर तुम्ही पण यशस्वी होणार. वेळ कमी जास्त लागेल. प्रत्येकाचं चालायचं स्पीड वेगळं असतं, प्रत्येकाचं काम करायचं स्पीड वेगळं असतं. त्याच्यामुळे चिंता नका करू की त्याला 5 वर्ष लागले, मला किती लागतील. काय फरक नाही पडत. फक्त करत राहिला तुम्ही, त्या रस्त्यावर चालत राहिला, तर त्या दिवशी त्या गावाला पोहोचणारच. तर श्रीमंत माणसांच्या सवयी तुम्हाला लावायला लागतील. दुसरी गोष्ट, कम्पेअर नका करू, स्वतःला कधी कमी नका समजू. हळूहळू आपला सेल्फ इमेज दुरुस्त झाला तर आपण पण ग्रो होऊ, मोठं होऊ. तर हे 9 सवयी जे तुम्हाला करायला लागतील त्याला 9 कोर स्टेप्स म्हणतात. ओके, हे 9 सवयी तुम्हाला लावायला लागणार. सगळ्या सवयी आवडणार नाही. ते म्हणतात ना, व्हॉट इज हेल्थ? हेल्थ इज इटिंग व्हॉट यू डोंट लाईक टू इट बट यू नीड टू इट. वेल्थ पण असंच आहे, डुईंग दॅट यू डोंट लाईक टू डू बट यू नीड टू डू इट. काम करायलाच लागेल जे काय करायला. काम खूप अवघड नाही आहे. 9 गोष्टी, त्यातल्या काय गोष्टी अंजली बोललेत. पहिलं आहे की 100% प्रोडक्टिव्ह.
हे प्रोडक्ट्स वापरून जर श्रीमंत होत असेल तर हे वापरायला पाहिजे. काही लोक मला एक दिवशी IT कपल होतं, IT मधले झालेले लोक होते. परत मी म्हणलं ना, शिकलेल्या लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, आत काही लवकर जातच नाही, वॉटरप्रूफ केलेलं असतं आतनं, क्लोज माइंड. हो म्हणले पण दादा सगळं खरं आहे पण प्रोडक्ट्स महाग आहेत. मी म्हणलं आत्तापर्यंत स्वस्त वापरले, काय झालं? म्हणले ते पण बरोबर आहे. डोंट गेट कन्फ्यूज. प्रोडक्ट स्वस्त महाग नाही, वेळेचा गुणाकार होतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वेळेचा गुणाकार केल्यानंतरच तुम्ही श्रीमंत होता. स्वस्त प्रोडक्ट्स वापरून श्रीमंत व्हायचं असतं तर कालच झाले असते. बरेच लोकांना असं वाटेल ना स्वस्त प्रोडक्ट्स पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जेंट्स, सासरवाडीतनं जर सगळे प्रोडक्ट्स आले दर महिन्याला तर तुमचा इन्कम 50,000 होणार का? हां नाही. मग प्रोडक्ट्स फुकट आले तरी श्रीमंत नाही होत तुम्ही. वेळेचा गुणाकार केल्यानंतर, टर्नओव्हर केल्यानंतर श्रीमंत होता. हे समजून घ्यायचं बिझनेसमध्ये. ओके, तर 100% प्रोडक्टिव्ह. जर तो डिस्ट्रीब्युटर आहात प्रोडक्ट्स वापरायला पाहिजे, कारण ते तुम्हाला पैसे देणार आहेत. होलसेलमध्ये प्रोडक्ट्स मिळतात, तुम्ही रिटेलमध्ये दुसऱ्याचे प्रोडक्ट घ्यायला जाता. तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या ऐवजी दुसऱ्या सगळ्या लोकांचं शिक्षण होतंय आणि तुम्ही नोकरीच करताय का? तर स्वस्त प्रोडक्ट्स पाहिजेत. काय गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला लागतील. नॉलेजचा पार्ट परत असं ESBI, एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉयड बिझनेस ओनर इन्व्हेस्टर. हां, जगामध्ये बँकेमध्ये सगळ्यात जास्त पैसे कोणाचे आहेत? ह्या बाजूच्या लोकांचे आहेत की ह्या बाजूच्या लोकांचे आहेत? सगळ्यात जास्त पैसे बँकेत कोणाचे आहेत? ह्या बाजूचे आहेत. FD सगळ्यात जास्त कोणाचे आहेत? ह्या लोकांचे आहेत. बँका पैसे कोणाला देतात? मॉल टाकायला ह्यांना पैसे देतात. हे लोक सामान आणायला कुठे जातात? कॉमन सेन्स मॅन, कॉमन सेन्स. या गोष्टी समजायला पाहिजेत. 100% प्रोडक्टिव्ह. जर तुम्ही प्रोडक्ट्स वापरत नसाल तर तुम्ही अशा कंपनीला प्रोडक्ट देताय, पैसे देताय, जी कंपनी असे प्रोग्राम स्पॉन्सर करते की जे तुम्हाला वाटतं की माझ्या मुलांनी नाही बघायला पाहिजे. ते प्रोग्राम त्या कंपन्या स्पॉन्सर करतात, त्यांना तुम्ही पैसे देताय आणि तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे. 100% प्रोडक्टिव्ह म्हणजे 100% प्रोडक्ट. एका रात्रीत सगळे नाही येणार, पण बदलायला सुरुवात करा. सगळे लोक बिझनेस नाही करणार, काही लोकांना कस्टमर करून टाका. जसं मी मगाशी म्हणलं की सगळे लोक इंजिनियर होणार नाही, सगळे लोक डॉक्टर होणार नाही, तसे सगळे लोक बिझनेस करणार नाहीत. वाईट वाटून घेऊ नका, त्यांना कस्टमर करा. 3rd, बुक्स. 4th, CDs. 5th, मीटिंग्स. लोकमत गेल्यावर डोक्यात बाहेर काय येणार आहे? लोकमत, आपलं मतच नाही. युअर इन्कम विल नेवर बी देन मोर इन देन युअर इन नॉलेज लेवल. तुमचा इन्कम तुमच्या नॉलेजपेक्षा जास्त कधी असू शकत नाही. ते फक्त 2दा होतं, एकदा प्लॉट विकल्यावर नाही तर लॉटरी लागल्यावर. पण गंमत अशी की पैसे संपल्यावर मग नॉलेज येतं, मग अक्कल येते. त्यामुळे नॉलेज तुम्हाला वाढवायला लागेल. बिझनेस काय आहे बघा, मी परत एकदा सांगतो, तुम्ही शिकायचं आणि लोकांना शिकवायचं. लर्न, डू अँड टीच. शिका, करा आणि लोकांना शिकवा, एवढाच बिझनेस आहे. इथं तुम्हाला दुकान नाही टाकायचं, स्टॉक नाही, इन्व्हेंटरी नाही, काहीच नाही. इथं शाळेत जे मुलं शिकत नाहीत, वर्गात बसत नाहीत किंवा नापास होतात सारखं, त्याला काय म्हणतात कोल्हापूरमध्ये? हां, तुम्ही बिझनेसमध्ये जॉईन झाला, बिझनेस सुरू केला, CD ऐकत नाही, पुस्तक वाचत नाही, मीटिंगला येत नाही, तुम्ही काय झाला? आता तुमच्या टीममध्ये 10 लोक आहेत, ते पण तुमच्यासारखेच, तुम्हाला बघून सगळं तसंच करणार. मीटिंगला जात नाही, CD ऐकत नाही, पुस्तक वाचत नाही, ते काय झाले? आता तुम्ही आणि तुमच्या टीममधले 10 लोक सगळे बसलात एका रूममध्ये, काय होईल? 11 हा बिझनेस शिकायचा आहे बॉस, शिकायचं आहे, लोकांना शिकवायचं आहे. रे क्रॉकचा बिझनेस जर तुम्ही मॉडेल बघितलं, रे क्रॉकने सगळं केलं, शिकलं आणि लोकांना शिकवलं. गंमत सांगू तुम्हाला, ह्या बिझनेसमध्ये रे क्रॉकचं डोकं वापरायचं आणि यांनी हातपाय हलवायच्यात, असा बिझनेस आहे तो. आपल्या बिझनेसमध्ये लोक उलटं करतात, त्यांचं डोकं चालवतात आणि अपलाईनचे हातपाय हलवायचा प्रयत्न करतात. अपलाईनचं डोकं वापर आणि आपले हातपाय हलवा, रिझल्ट चांगले येतील. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, गुड. इन्व्हेस्टमेंट हिथं आहे. मुलांना ट्युशन लावता, तुमच्या मुलांना शिकवणी लावता, कुठल्या विषयाची शिकवणी लावता? ज्या विषयात मार्क कमी पडतात, येस ऑर नो? आपण सुद्धा जर फायनान्सच्या विषयात कच्चा असेल तर आपल्याला पण शिकवणी पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. मॅन, गरीब माणसाकडे नका लावा, बिल ब्रेटकडे लावा, श्रीमंत माणसाकडे, ज्यांनी 12 जेट बदललेत. 101 सीडीज तुम्ही ऐकाल, डोकं बंद होईल विचार करायला लागला तर. अफाट नॉलेज, अफाट विजडम, इतकं काय मिळेल. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो या बिझनेसमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का? तुम्ही जे काय शिकणार ना ते तुमच्या मुलांवर संस्कार होणार आणि तुमची मुलं त्यांच्या मुलांना पण शिकवणार. म्हणजे न जाणते पण तुम्ही तुमच्या नातवांना पण चांगले संस्कार देणार. हे या सिस्टममधनं होईल, बाहेर नाही होऊ शकत. ही सिस्टमची ताकद आहे. ओके, बुक, सीडीज, मीटिंग, इन्व्हेस्टमेंट आहे, पैसे लागतील. माझ्या घरी आलं तर तुम्ही लाखो रुपयाचे इन्व्हेस्टमेंट झाले असेल आत्तापर्यंत. खूप सीडीज, खूप बुक्स आहेत.
कारण जर तो माणूस 40 वर्षाचं नॉलेज जर मला 110 रुपयात देत असेल तर ऐकायला पाहिजे की नाही ऐकायला पाहिजे? त्याने जे 40 वर्ष चुका केल्या तेच तुम्ही करणार असाल तर मग तुम्ही शहाणे नाही. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. बाहेर एक सिस्टम, मगाशी मी बिलीव्हबद्दल बोलत होतो, बाहेर एक कुलीन देसाईंची सीडी बघायला मिळेल तुम्हाला, बिलीव्ह अँड अचीव्ह. खूप पॉवरफुल सीडी, बिलीव्ह अँड अचीव्ह. अजून एक सीडी आहे नवीनच, आरोहन प्रज्ञा पाठक, मॅजिक इज इन बिलिव्हिंग. सीडीचा नंबर ACT 903, ACT 903. बघा बाहेर तुम्ही अफाट. ओके, बुक सीडीज मीटिंग. बुक किती वाचायला पाहिजे? कमीत कमी अर्धा तास रोज. नाही दादा, पेपर वाचायला टाईम पुरत नाही. 15 वर्ष झाले माझ्या घरात न्यूजपेपर येत नाही. वाय? एक दिवशी मी बिलब्रिटची टेप ऐकली होती. बिलब्रिट त्यात म्हणले की मी 35 वर्ष या बिझनेसमध्ये आहे, 35 वर्षात माझ्या घरी न्यूजपेपर नाही, कारण गरीब लोक काय लिहितात ते मला वाचायचं नाही. ज्या दिवशी श्रीमंत लोक लिहितील त्या दिवशी मी वाचेल, कारण मला त्यांच्या डोक्यात काय पाहिजे माझ्या डोक्यात भरायचं आहे. त्या दिवसापासून माझ्या घरात न्यूजपेपर नाही. काय लोक म्हणतात, दादा मग तुमच्याकडे जनरल लोकांसाठी, माझ्यासाठी नाही. के माझ्या डाऊनलाईनला काय लोक म्हणतात ना, दादा पेपर वाचायचं. मी त्याला म्हणते एक महिनाभर नको वाचू, तुला जर असं वाटलं खूप नुकसान झालं तर तुला 1 महिन्याची रद्दी परत आणून देतो. न्यूजपेपर वाईट नाही, पण ते सक्सेस प्रिन्सिपल शिकवत नाही, ते सगळ्यात वाईट आहे त्याच्यात. सकाळी तुमच्या ब्रेनमध्ये निगेटिव्ह घालतं, इम्पॉसिबिलिटीज घालतं, पॉसिबिलिटी नाही घालत. ट्राय करून बघा. जर न्यूजपेपर वाचायचं असेल, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. न्यूजपेपर जेवढा वाचणार त्याच्या 4 टाईम पुस्तक वाचायला घाला, इट विल बी डन, सोपं होईल. मी पुस्तक वाचत होतो, एक दिवशी वाचत होतो, डोनाल्ड ट्रम्प हा जो माणूस आहे, हा माणूस रोज 4 तास पुस्तक वाचतो. ह्या बुकमध्ये दिले, डोनाल्ड ट्रम्प रोज 4 तास पुस्तक वाचतो. जगातला अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत माणूस रिअल इस्टेटमध्ये, ज्याचं प्रायव्हेट जेट आहे, ज्याच्यात सोन्याचे फिटिंग्स आहेत, तो माणूस जर 4 तास वाचत असेल तर तुम्ही काय करण्यात बिझी? प्रत्येकाला वाटतं ना माझ्या मुलाने जास्त पुढे जावं, शिकावं, वाटतं ना खूप मोठं व्हावं. आपल्या आईवडिलांना पण तेच वाटतं. त्यामुळे तुम्हाला नॉलेज वाढवायला लागेल. इन्व्हेस्टमेंट, बुक, स्टडीज मीटिंग. 6th, काउन्सिलिंग अँड कम्युनिकेशन. काउन्सिलिंग म्हणजे मी आता काय करायला पाहिजे विचारायला पाहिजे. काउन्सिल, हेल्थला काय प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरकडे जातं ना काउन्सिलिंगला, मग वेल्थसाठी पण काउन्सिलिंग करायला पाहिजे. आपल्याला विचारायला पाहिजे मी काय करू. बऱ्याच वेळा लोक उलटं करतात, आपल्याला काउन्सिलिंग करतात, तुम्ही असं करायला पाहिजे. डॉक्टरला सांगता का मी सांगतो ते गोळ्या लिही? नाही ना, तिथं का नाही डोकं चालवत? सिम्पल मॅन. अपलाईन तुमच्यापेक्षा किमान 2 तास तरी तुमच्या आधी जॉईन झाला असेल, किमान 2 तास तरी आधी जॉईन झाला असेल. काउन्सिल व्हेरी इम्पॉर्टंट. मी आता काय करू? का तुम्हीच जर नाही शिकला तर 10 लोकांना काय शिकवणार तुमच्या ग्रुपमध्ये? काउन्सिलिंग म्हणजे काय की कुठल्या सिच्युएशनमध्ये अपलाईन कसा विचार करतो ते शिकायचं आणि लोकांना शिकवायचं. दॅट इज काउन्सिलिंग. तर फार मोठं नाही आहे. आणि अपलाईन काउन्सिलिंग चार्जेस नाही लावत. नो कन्सल्टेशन फी, इट इज फ्री ऑफ कॉस्ट. ओके, काउन्सिलिंग. 7, कम्युनिकेशन. लोकांबरोबर संपर्कात राहा. कम्युनिकेशन म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्हाला ऐकलं, दॅट इज नॉट कम्युनिकेशन. मी काय बोलतोय ते तुम्हाला समजलं, दॅट इज कम्युनिकेशन. एकदा एक मुलगा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर माझं इथं दुखतंय. असं टेबलवर हात ठेवून सांगितलं इथं दुखतंय. नाही, आधी गेला त्यांनी डॉक्टरला सांगितलं इथं दुखतंय. मग डॉक्टरने पोटाचं सोनोग्राफी केली, एक्सरे केलं, काहीच नाही. डॉक्टर म्हणले अरे काय नाही होत. त्याने हाताला लावलं, इथं दुखतंय. डॉक्टरने हाताचा एक्सरे काढला, बघितलं अरे काहीच नाही. मग तो म्हणला इथं दुखतंय. त्याने MRI केला, बघितलं काहीच नाही, तुला काय नाही होत. त्याने सांगितलं डॉक्टर इथं दुखतंय. मग डॉक्टरला कळलं इथं दुखत होतं. कम्युनिकेशन व्हेरी इम्पॉर्टंट. ते हजबंड वाईफ कम्युनिकेशन असायला पाहिजे. अपलाईन डाऊनलाईन कम्युनिकेशन असायला पाहिजे. दुखणं समजून घेतल्याशिवाय इलाज नाही करू शकत. प्रॉब्लेम काय समजून घेतल्याशिवाय तुम्ही शिकवू नाही शकत. अपलाईनच्या ब्रेनमध्ये काय आहे ते तुम्हाला तुमच्या ब्रेनमध्ये भरायचं आहे, आणि लोकांच्या ब्रेनमध्ये ते हळूहळू जर टाकलं तर सगळे लोक सक्सेसफुल होणार, तुमचा बिझनेस खूप मोठा होणार. तुम्हाला आम्ही बुक का वाचायला सांगतो, CD का ऐकायला सांगतो, कारण आम्हाला जे माहिती आहे ते तुम्हाला माहिती व्हावं म्हणून सांगतो, बाकी काहीच पर्पज नाही. काय लोक विचारतात 10 भेटले की पुस्तकाचंच विचारणार. पुस्तकाचं एवढंच विचारणार की तुझ्या डोक्यात जर ढचं असेल तर तुझी टीम ढच राहणार. ओके, दॅट इज दॅट. काउन्सिलिंग, कम्युनिकेशन. 8th, टीचॅबिलिटी. मी टीचॅबिलिटी ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस लोकांना वाटतं मला चांगलं टीचर बनायला पाहिजे. टीचर नाही बनायचं, चांगला विद्यार्थी बनायचं. बी टीचेबल, शिकवलेलं शिकायची तयारी पाहिजे. माझे अपलाईन इथं बसले लक्ष्मण. परवा मी फोन केला, सेमिनारमध्ये काय बोलायचं मला सांगा, काय तुम्हाला वाटलं तर मी ॲडिशन करतो. त्यांच्या अपलाईनीत अभिजित भोजने परवा फोन केला, ते नागपूरमध्ये. त्यांना विचारलं मी सेमिनार करणार आहे, अभिजित काय काय सांगू. डॉक्टरला फोन केला मागच्या वीकमध्ये, डॉक्टर असं आहे मी कोल्हापूरला जळगावला सेमिनार करतोय, तुम्हाला काय वाटलं तर सांगा मला काय ॲडिशन करायला पाहिजे. आज आय विल ऑलवेज आस्क
माझे अपलाईन सगळे लोक माझ्यापेक्षा वयाने कमी आहेत. एव्हरीबडी इज वय अप टू तरण सोहल. पण मी सगळ्यात चांगला स्टुडंट आहे. त्यांनी मला आज जर सांगितलं दादा हे नाही करायचं, उद्यापासून नाही करणार, संपला विषय. नो क्वेश्चन. वाय? मला माझा इगो मोठा नाही करायचा, मला माझा बँक बॅलन्स मोठा करायचा आहे. हे एक माणूस होता, त्याला लॉटरीचं तिकीट लागलं. 10 रुपयाचं तिकीट फाडलं तर 10 लाखाची लॉटरी लागली. गेला लॉटरीचं तिकीट घेऊन लॉटरी सेंटरला, म्हणला माझं बक्षीस द्या. तो म्हणला बक्षीस तर आम्ही तुम्हाला देणारच आहे, पण तिथे एक बारीक ओळीत लिहिलेलं आहे की 10 लाख एका वेळेस नाही देणार, दरवर्षी 1-1 लाख देणार. हा म्हणला मातीत गेलं तिकडे, हे घ्या तुमचं तिकीट, द्या माझे 10 रुपये. तसे काही लोक अपलाईनला करतात. अपलाईनला तुमच्या बिझनेसवर 4% मिळतात. त्याचा उद्देश काय की मला लवकर 30,000 मिळायला पाहिजे, तुम्ही लवकर 50-60,000 रुपये कमवायला पाहिजे, त्याचा उद्देश आहे. म्हणून अपलाईन काहीतरी सांगतो बदलायला, हा पट्ट्या म्हणतो मातीत गेलं तिकडं सगळं सोडतो, नोकरीला जातो. लॉटरीचं तिकीट परत दिल्यासारखंच आहे ना. समजून घेत नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. शो द प्लॅन. 9 प्लॅन दाखवत राहा. 20 प्लॅन महिन्याला ॲव्हरेज दाखवत राहा. तुम्हाला असं नाही विचारलं किती जॉईन होतील, तुम्ही चिंता नका करू. भुकेले माणसं सापडणार, जॉईन होणार. मी जसं मगाशी म्हणलं की सगळे लोक बिझनेस नाही करणार, चिंता नका करू, डोंट वरी. पण कोण ना कोणतरी करणार सापडणार. शो द प्लॅन. तिथं परफेक्ट प्लॅन काहीच नाही आहे, जस्ट शो द प्लॅन. एक प्लॅन दाखवू शकता, दाखवू शकता. तुम्हाला माहिती का कोणी करणार नाही, त्याला पण म्हण मला माहिती तू करणार नाही, पण बघ तर खरं. व्हेरी सिम्पल मॅन. शो द प्लॅन. जसा येतोय तसा दाखवा. एखादा म्हणला आहे तुला जमत नाही, हेच तर मला सांगायचं होतं तुला, माझ्यापेक्षा चांगलं तू करू शकतो, तर तू चांगलं लवकर पैसे कमवशील, चल मीटिंगला. ओके, व्हेरी सिम्पल. कॉम्प्लिकेटेड नका करू तुम्ही, बी क्रिएटिव्ह. ओके. काही लोक म्हणतील अरे आपलं काम नाही, चल म्हणा तुला दाखवतो. हे एवढा श्रीमंत माणूस आहे, डॉक्टर आहे, हा जर बिझनेस करतो तर तुला मला गरज आहे का नाही? हाय म्हणतो, चलो करू. ते इट्स व्हेरी सिम्पल, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. प्रश्न इज उत्तर एक पुस्तक आहे सिस्टममध्ये, प्रश्न इज उत्तर आहे. क्वेश्चन आर द आन्सर, सवाली जवाब आहे हिंदीमध्ये. वाचा 1-2 वेळा, सगळ्या ट्रिप्स आहेत त्याच्यामध्ये. मी एक तुम्हाला गोष्ट सांगेल. 59 सालापासून फक्त 5 प्रश्न आहेत. 1959 प्रोडक्ट्स महाग आहे, कंपनी पळून गेली तर, माझ्या मित्रांनी केलं होतं त्याला जमलं नाही, माझ्याकडे वेळ नाही, मी तुमच्यासारखा बोलू शकत नाही. 5 स्टँडर्ड प्रश्न आहेत. 5 प्रश्नच बोलू द्या. 5 पैकी एक प्रश्न येणार आहे समोर, उत्तर रट्टून जायचं. प्रोडक्ट महाग आहे म्हणलं की जस्ट 2 मिनटं बघायचं. त्याला म्हणलं तुम्हाला असं का वाटतं? आता उत्तर कोणाला द्यायला लागेल? ज्यावेळेस तो विचार करायला लागतो, तुम्हाला पण विचार करायला टाईम मिळतो. तर म्हणला कंपनी बंद पडली तर तुम्हाला असं का वाटतं? माझ्या मित्राने बिझनेस सोडून दिला, त्याला जमलं नाही, तुम्हाला असं का वाटतं तुम्हाला जमणार नाही? ओके, व्हेरी सिम्पल. एक वेळ आहे ना, आता तो प्रश्न नाही, मला अजून आठवतं. एक वेळ मला एका डाऊनलाईनचा फोन आला, मी औरंगाबादमध्ये होतो, त्याचा फोन आला, डॉक्टर दादा मी एका माणसाला प्लॅन दाखवला आणि तो म्हणतो मला तुमच्या मालकाला भेटायचं, याला काय उत्तर देऊ? माझ्यासाठी पण पहिलाच प्रश्न होता, त्या 5 मध्ये हा नाही ना. मी पण थोडं वेळ डोकं खाजत असलं, त्याला उत्तर काय देऊ? त्याला म्हणलं थांब तुला 5 मिनिटांनी फोन करतो. मग जरा विचार केला आणि म्हणलं फोन केला, त्याला म्हणलं सांग तुझ्या प्रॉस्पेक्टला अपॉइंटमेंट बुक केली अमेरिकेमध्ये, विमानाचं तिकीट काढ. ए पत्त्याचा कॅट आहे, 52 पानं असतात, 4 काय जोकर येणार. फोन करत करत करा बिझनेस, चिंता नका करू. चालला नाही तर आपला काही लिलाव नाही होणार. ओके. नाही म्हणला नेक्स्ट, नाही म्हणला नेक्स्ट, 3600 रुपये. येस ऑर नो? व्हेरी सिम्पल मॅन, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. ओके. नाव हे 9 कोर स्टेप्स आहेत. नंतर काय? 6 कार्डिनल रूल्स. हे कार्डिनल रूल्स म्हणजे काय की हे मोडायचे नाहीत कधी. कार्डिनल रूल, कार्डियाक म्हणजे हार्टचं असतं, मोडलं की प्रॉब्लेम होणार. पहिला आहे की नेवर डू एनिथिंग फॉर द फर्स्ट टाइम विदाउट चेकिंग अपलाईन. आपल्याला विचारल्याशिवाय पहिल्यांदा कुठलीच गोष्ट करू नका. वाय? नुकसान व्हायचे चान्सेस आहेत. नुकसान व्हायचे चान्सेस आहेत. आपल्याला 4% जाणार आहेत की नाही जाणार? येस ऑर नो? बरोबर ना? मग फुकट कशाला द्यायचे? प्रश्न विचारायला पाहिजे की नाही विचारायला पाहिजे? विचारायला पाहिजे मॅन. असं तसं 4% जाणारच आहे. आपल्याला आवडीचं असू नाही तर ना आवडीचं असू. प्रश्न विचारा, हे करू का नको? त्या माणसाकडे अनुभव आहे, तो माणूस एक काळजी घेणार की तुम्हाला प्लॅटिनम जायला जास्त वेळ नाही लागला पाहिजे, याची तो काळजी घेणार, म्हणून तुम्हाला तो सांगणार. वाय? त्याला 4% लवकर कमवायच्यात. लक्षात आलं ना? सो नेवर डू एनिथिंग फॉर द फर्स्ट टाइम विदाउट चेकिंग अपलाईन. सेकंड, नेवर पास एनी निगेटिव्ह डाऊनलाईन. डाऊनलाईनला कधी निगेटिव्ह पास नका करू.
तुमचा डाऊनलाईन इथं आहे, काय निगेटिव्ह नका पास करू. निगेटिव्ह असेल अपलाईनला विचारा, हा तुमच्या आधी बिझनेसमध्ये आला आहे. तुम्ही तुमच्या मुलाला विचारलं का सिगरेटनी काय काय वाटलं होतं सांग, तो तर तुमच्या नंतर आला आहे पृथ्वीवर, त्याला काय माहिती सिगरेटनी काय होतं. सेम वे इथं काही निगेटिव्ह असेल तर तुमच्या अपलाईनला विचारा, हे असं असं झालंय, मी ऑर्डर केली ती प्रोडक्ट्स, 2 प्रोडक्ट्स कमी आले, काय झालं. होऊ शकतं तिथं पण माणूस काम करतोय, चूक होऊ शकते. पण डाऊनलाईनला जर तुम्ही सांगितलं अरे मी परवा ऑर्डर केली ती 2 प्रोडक्ट्सच नाही आले, तो म्हणेल तुमचीच ही अवस्था, म्हणलं मी तरी कशाला ऑर्डर करू. सोल्युशन अपलाईनकडे आहे. सो ऑलवेज चेक युअर अपलाईन, नेवर पास नेगेटिव्ह डाऊनलाईन. काय लोक इतके प्रामाणिक असतात की डाऊनलाईनला कधीच नेगेटिव्ह पास नाही करत, पण क्रॉस लाईनला करतात. माझं डाऊनलाईन याला नको नेगेटिव्ह, पण हा आहे ना ह्याला सांगायला काय प्रॉब्लेम आहे. आता गंमत अशी असते की ओपन मिटिंगला हे नाही भेटत असतात, ह्याला वाटतं की त्याच्यात ह्याला सांगायचे विसरले असतील म्हणून ह्याला सांगत असतो. ठीक आहे. त्यामुळे नो नेगेटिव्ह डाऊनलाईन, नो नेगेटिव्ह क्रॉस लाईन, नेवर मेस विथ एनीबडीज मनी. हा बिझनेस कॅश अँड कॅरी बिझनेस आहे. लेडीज इथं खूप सारे बसलेत. तुमचा कोण किराणा दुकानदार असेल, 15-20 वर्षाचा किराणा दुकानदार असेल, येस ऑर नो, त्या माणसाने जर पैशाच्या यादीत जर 10-20 रुपये जर घोळ करायला लागला तर तुम्ही त्याच्याकडनं सामान घेणार का? नाही घेणार. 15-20 वर्षाचा दुकानदार आहे, नाही घेणार. सेम वे बिझनेसमध्ये जर तुम्ही डाऊनलाईनच्या किंवा अपलाईनच्या पैशावर जर घोळ करायला लागला, डाऊनलाईनच्या एस्पेशली, तर तो तुमच्या बिझनेसमध्ये राहणार नाही. कारण त्याला माहिती आहे 5 रुपयात 2 रुपये खातो तर 100 रुपयात किती, 10,000 किती. ही विल नेवर स्टे इन दिस बिझनेस. कॅश अँड कॅरी बिझनेस. अपलाईनकडनं सीडी घेतली 110 रुपये लगेच द्यायची. मी जर लक्ष्मणकडनं सीडी घेतली तर कधीच म्हणत नाही 4% मधनं कापा, असं नाही म्हणत. 110 रुपये मला द्यायला पाहिजे. मी तसं म्हणू शकतो का? खूप म्हणू शकतो. गुड. आता मी लक्ष्मणचा तर एक डाऊनलाईन आहे बरं ना, तर माझे 100 डाऊनलाईन आहेत. त्यांनी बघितलं मी लक्ष्मणला काय म्हणतोय, 4% मधनं कापा. आता हे सगळे 100 लोक जर मला म्हणायला लागले आमचे पण 4% मधनं कापा, तर माझे सगळे पैसे संपून जातील. कॅश अँड कॅरी मॅन, कॅश अँड कॅरी. प्रोडक्ट आणायला पैसे दिले कोणी डाऊनलाईन, हिशोब क्लिअर. ग्लिस्टर आणायला पैसे दिले तर 2 रुपये 4 रुपयाची चोरी नाही करायची. कॅश अँड कॅरी व्हेरी इम्पॉर्टंट. लोक 4 आणि 5 रुपयाची चोरी करतात आणि सगळं आयुष्य घालून बसतात. तिकीट घेतलं असेल बऱ्याच लोकांनी इथं, जाताना अपलाईनला पैसे द्यायच्यात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेवर मेस विथ एनीबडी स्पाऊस. इथं लेडीज आहे, दिस इज अ फॅमिली. ते ब्रिट वर्ल्ड वाईड सिस्टम, इट इज अ फॅमिली. आपण लेडीजला रिस्पेक्ट करणार, जशी माझ्या घरातली लेडीज तशी तुमच्या घरातली पण लेडी, विल रिस्पेक्ट इच अदर. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे जगामध्ये. जर कोणी लेडी सांगितली की मी ब्रिटच्या मीटिंगला गेले होते, त्यांना माहिती की ती सेफ आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. ही खासियत आहे. ओके. तिसरी गोष्ट, नेवर मेस विथ एनीबडीज इगो. कुणाचं इगो हर्ट नका करू. बिझनेसमध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतील, डॉक्टर येतील, इंजिनियर येतील, कमी शिकलेले येतील, जास्त शिकलेले येतील, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतील. इगो हर्ट नका करू. प्रत्येक माणूस येताना वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतो. डोंट हर्ट इज इगो. ते त्या फील्डमधनं आले, त्यांना माहीत नाही काहीच, तुम्हाला त्यांना शिकवायला लागेल. ओके, सो नेवर हर्ट एनीबडीज इगो. हे 6 गोष्टी आहेत. नेवर पास एनी नेगेटिव्ह डाऊनलाईन, नेवर पास नेगेटिव्ह क्रॉस लाईन, चेक युअर अपलाईन, नेवर मेस विथ एनीबडीज मनी, स्पाऊस अँड इगो. ह्या 6 गोष्टी ह्या नाही करायच्या. लास्ट 3 पॉवर्स, हे सगळ्यात पॉवरफुल आहे. 3 पॉवर्स. हे पॉवर्स का म्हणलं का ह्याच्यात पॉवर आहे. फर्स्ट इज पॉवर ऑफ युनिटी. युनिटी हा जर शब्द बारकाईने बघितला, UNI, दिस इज युनिटी. तुम्ही आणि मी, दॅट इज युनिटी. मी जसं मागाशी म्हणाल तुम्हाला की सगळे लोक वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधले येतात, सगळ्यांचं वेगवेगळं क्वालिफिकेशन असेल, सगळे वेगवेगळ्या विचारसरणी येतील. हे युनायटेड राहायला पाहिजे. युनायटेड कसं राहील? इट विल ओनली कम फ्रॉम एडिफिकेशन. जर तुम्ही एकमेकाबद्दल चांगलं बोलायला लागला तर त्या घरात कधीच फूट नाही पडणार. घरात फूट कधी पडते? जस्ट गॉसिप सुरू होतं, लोकांच्या चुका शोधायला लागतात, त्यावेळेस लोकांचं घर फुटतं. नोबडी इज परफेक्ट. काय लोक कायम चुका शोधत असतात. चुका शोधायला मेडल नाही मिळत कुठंच. ह्या बिझनेसमध्ये पण चुका नका शोधत, कुठलेच मेडल नाही मिळणार तुम्हाला. तुमची टीम उद्ध्वस्त होईल. घरामध्ये सुद्धा लोकांच्या चुका नका शोधत. प्रत्येक माणूस त्याच्या नॉलेज लेवलने चांगलं करायचा प्रयत्न करतोय. सो एडिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोकांबद्दल चांगलं बोलायला शिका, त्याच्यानंतरच युनिटी होणार. युनिटी इज व्हेरी पॉवरफुल. जिथं युनिटी तिथंच देव ब्लेसिंग करतो. भांडणाऱ्या लोकांमध्ये कधीच देव ब्लेसिंग नाही करत. जिथं 4 लोक युनायटेडली काही काम करतात तिथंच देव आशीर्वाद देतो. पॉवर ऑफ युनिटी. सेकंड, पॉवर ऑफ सबमिशन. सबमिट टू द सक्सेस प्रिन्सिपल. डोंट फाईट विथ द प्रिन्सिपल. प्रिन्सिपलवर फाईट करू नका. प्रिन्सिपल्सवर. इथं सुद्धा सबमिट टू द सक्सेस प्रिन्सिपल्स. ब्रिट वर्ल्ड वाईड तुम्हाला प्रिन्सिपल शिकवते. जस्ट सबमिट. समर्पण करा. तुम्ही जेवढं सबमिट कराल तेवढं तुमची अपलाईन तुम्हाला जास्त शिकवेल. कारण त्याला माहिती आहे ऐकतो. जे सबमिट नाही करणार अपलाईन म्हणणाऱ्याला सांगून पण उपयोग नाही. ऐकतच नाही, असं नाही तसं नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याला खूप मोठं व्हायला खूप मोठं सबमिशन पाहिजे, तेच लोक मोठे होणार सबमिशन. थर्ड, पॉवर ऑफ स्पोकन वर्ड.
तुमच्या आयुष्यात जादू सुरू होती ना, तुमच्या शब्दांपासून जादू सुरू होती. मी श्रीमंत होणार ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस तुमच्या आयुष्यात जादू व्हायला सुरुवात होते. आपलं नशीबच खराब आहे म्हणलं तरीसुद्धा तीच गोष्ट व्हायला सुरुवात होते. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते बोला, जे पाहिजे ते बोला आयुष्यात. ओके, आता इथं बरेच लोक प्लॅटिनम्स बसलात. ओके, प्रकाश जस्ट कम ऑन द स्टेज, जरा या स्टेजवर. पॉवर ऑफ स्पोकन वर्डची जादू तुम्हाला दाखवता. मी काय केलं, प्रकाशला बोलवलं आहे. प्रकाश आले, दिलीप आसवले किंवा डॉक्टर काटकर नाही आले. मी जे यांना बोलवलं तेच आलं. सेम वे लाईफमध्ये मी जर श्रीमंती बोलवली तर श्रीमंती येणार. ओके शेट, जर तुम्ही कधी श्रीमंतीला बोलवलंच नाही तर श्रीमंती तुमच्याकडे कधीच नाही येणार. तुम्ही रोज मी गरीब कसा, आमचं नशीब खराब आहे बोलत राहिलं तर तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार. त्यामुळं कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे पाहिजे ते बोला. युअर वर्ड्स आर मॅजिक. युअर वर्ड्स विल क्रिएट युअर वर्ल्ड. तुमचं विश्व तुमच्या शब्दांनी निर्माण होणार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आमच्या आपल्याला कायम एक गोष्ट सांगायची तरुण सोहल, दिमाग के पहिले जबान नहीं चलनी चाहिए. पहिला दिमाग चलेगा बाद में जबान चलेगी. बऱ्याच लोकांचं उलटं होतं, पहिले जबान चलती बाद में दिमाग चलतं. बोलायला नाही पाहिजे. आजपासून तुम्हाला जर कोणी म्हणलं की तुमच्याकडं गाडी आहे का, नाही म्हणू नका, घ्यायची म्हणा. गाडी घ्यायची म्हणा. जर तुम्ही गाडी नाही म्हणला तर मेंदू म्हणणार चला बस स्टँड. येस ऑर नो? युअर वर्ड्स विल. सिस्टममध्ये एक पुस्तक आहे स्वतःशी मोठ्यांनी बोलण्याची शक्ती. ओके, इंग्लिशमध्ये बुक आहे व्हॉट यू से वेन यू टॉक टू युअर सेल्फ, पॉवर ऑफ टॉकिंग आउट लाऊड टू युअर सेल्फ. वाचा, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा वाचा. लाईफ चेंज होऊन जाईल. तुमच्या लहान मुलाच्या मेंदूत तुम्ही रोज काय सांगताय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट क्रिएट्स अ सेल्फ इमेज. तुमच्या मुलाला कमीत कमी एकदा तरी म्हणायला पाहिजे दिवसातनं तुम्ही, तू आयुष्यात खूप मोठं होणार आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे. जर त्याच्यात विश्वास नाही भरला, शाळेत टीचर म्हणते नालायक आहे ते, तुम्ही पण घरी म्हणताय पोरगं नालायक आहे, त्याच्या मेंटल स्क्रीनवर मी नालायक आहे हीच इमेज क्रिएट होणार. कधीच मोठा नाही होणार, कारण मेंटल इमेजच नाही त्याच्या स्क्रीनवर मोठं व्हायची. इथून पुढं शब्द वापरताना मी जसं आता अंजली म्हणले की मी मला नेगेटिव्ह सहनच नाही होत. मला कोणी शिवी दिलं तर चालेल पण नेगेटिव्ह बोललेलं नाही चालणार, सहनच नाही होणार. आय डोंट वॉन्ट इट बिकॉज आय डोंट वॉन्ट टू अट्रॅक्ट इट. व्हेरी पॉवरफुल. बिलब्रिटला जर तुम्ही ऐकाल तर बिलब्रिट हेच बोलतात, पॉवर ऑफ स्पोकन वर्ड. आजपासून पुढं तुम्हाला जे काय पाहिजे, बरं नसेल तरी सांगा माझी तब्येत चांगली होणार आहे, माझी तब्येत चांगली होणार आहे, माझी तब्येत चांगली होणार आहे. नाही तर काय लोक रोज बसले की दुखणं सांगत असतात सगळ्याला, माझं हे दुखतंय, माझं हे दुखतंय. मी जसं प्रकाशला बोलवलं ना तसं तुम्ही दुखण्याला बोलवला, बरं व्हायला नाही बोलवलं. तर व्हेरी इम्पॉर्टंट. एक सर्वे झाला होता, जर माणसाची प्रत्येक पेशी जर बिलीव्ह करायला लागली की ती हेल्दी आहे तर त्या माणसाची पूर्ण बॉडी हेल्दी होती, त्याला औषध लागत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट सर्वे झालेला आहे. तर इथून पुढे तुम्ही काय मला लक्षात ठेवा, तुम्हाला जे आयुष्यात पाहिजे ते बोलायला सुरुवात करा. ओके, लास्ट. इथून बाहेर गेल्यानंतर बरेच लोक म्हणतील चेन. तुमची चेन सिस्टीम आहे का? नेटवर्क, दिस इज द राईट वर्ड. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मागाशी जे दहा नावं लिहिली भारतातले, टाटाज, अंबानीज, बिर्लाज, मित्तल, आझिम प्रेमजी, गोदरेज, बियानी, या सगळ्यांचं नेटवर्क आहे की नाही डिस्ट्रीब्युशन? येस का चेन आहे? नेटवर्क आहे. MSCBचं नेटवर्क आहे, BSNLचं नेटवर्क आहे, मारुतीचं नेटवर्क आहे, स्टेट बँकचं नेटवर्क आहे, इंडियन ऑइलचं नेटवर्क आहे. सगळ्यांनी नेटवर्क का बिल्ड केले? नेटवर्कची ताकद काय ते मी तुम्हाला सांगतो. नेटवर्कमुळं काय होतं की प्रत्येक गावात जी काय उलाढाल होते त्याचे थोडे थोडे पैसे इथं जातात. दॅट इज नेटवर्क. जगामध्ये तेच लोक मोठे आहेत की नेटवर्क आहेत, आणि जे फक्त वर्क करतात ते गरीब आहेत. बेसिस इज नेटवर्क. इट इज गोइंग टू द बिगेस्ट इंडस्ट्री, नेटवर्क डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल, अब्दुल कलाम एकदा म्हणले होते, नोबडी कॅन स्टॉप द आयडिया हुज टाइम हॅज कम. ज्या आयडियाचा टाईम आला त्याला कोणी नाही थांबवू शकत. मोबाईलचा टाईम आला कोणी नाही थांबवू शकलं, इंटरनेट आला त्याचा टाईम आला कोणीच नाही थांबवू शकलं. सेम वे नेटवर्क मार्केटिंगचा टाईम येतो, तुम्हाला आवडेल नाही आवडेल करू नका, काय फरक नाही पडत, पण कोणी थांबवू नाही शकत. दिस इज द आयडिया, इट इज गोइंग टू वर्क. त्यामुळे लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष नका देऊ, लोक तर म्हणतच राहणार आहे काय म्हणायचं. अँड लास्ट पार्ट, नेवर काउंट द क्वांटिटी ऑफ द फ्रेंड्स म्हणतात. किती मित्र आहेत ते नका मोजू, मित्रांची क्वालिटीज काय ते मोजा. बिझनेसमध्ये तुम्हाला 101 क्वालिटीचा मित्र मिळेल ब्रिट सिस्टममध्ये. प्रत्येक माणसाकडे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल ज्याने तुमचं आयुष्य चांगलं होईल. ड्रीम बिग. काय मोठं स्वप्न बघा, छोटं स्वप्न बघून छोटंच अचिव्हमेंट होणार, मोठ्या स्वप्नाला मोठी अचिव्हमेंट होणार. ऑलवेज ड्रीम बिग. ओके, बऱ्याच गोष्टी अवघड नसतात, तुम्ही मी करत नाही म्हणून अवघड होतं. कुठली गोष्ट अवघड नसती, तुम्ही मी करत नाही म्हणून अवघड होते. करायला लागलं तर ती गोष्ट सोपी होती. प्लॅन दाखवणं सोपं आहे, फोन कॉल करणं सोपं आहे, अवघड नाही आहे. करायला सुरुवात करा, ते सोपं होऊन जाईल. पाऊस पडतो आजकाल, सेम वे. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस तुम्ही कुठल्या साईजचं भांडं घेऊन उभं राहता तेवढंच भांडं भरणार. येस ऑर नो? बिझनेस
10-20-30 हजार कोटीचा भारतात होणार आहे. तुम्ही काय साईजचा विश्वास घेऊन, कुठल्या विश्वासाचं भांडं घेऊन उभं राहतात तेवढंच भरणार. लाईफमध्ये तुम्ही जेवढा विश्वासाचं भांडं घेऊन असं उभं राहणार तेवढंच भरणार. मला माहीत नाही तुम्ही काय घेऊन उभं राहिलाय, पण आम्ही बाटटप घेऊन उभं राहिलोय की भरणारच. तुमच्या हातात सगळ्यात चांगली संधी आहे. तुमच्याकडे जगातली सगळ्यात चांगली अपलाईन आहे, जगातली सगळ्यात चांगली कंपनी आहे. ब्रिट ओल्डवर्ड सिस्टमबद्दल तर बोलायची गरजच नाही. जगामध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांनी स्वतःचे जेट्स घेतलेत ब्रिट ओल्डवर्डमुळं. तर तुमची गाडी माझी गाडी होऊ शकते. जगातली सगळ्यात चांगली अपलाईन तुमच्याकडे आहे. अपलाईनमधले फॉल्ट नका बघू, अपलाईनमधली स्ट्रेंथ बघा. दुसरी गोष्ट मी त्या दिवशी ऐकत होतो एक ठिकाणी, देवाने देताना तुम्हाला 80% नॉलेज दिलं आहे, पण 20% ते दुसऱ्याच्या दडवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणाकडे तरी जावंच लागेल, कोणाचं तरी शिष्य व्हायलाच लागेल. खूप मोठा डॉक्टर आहे तो पण एक कोर्स करतो, कारण त्याच्याकडे जे नॉलेज नाही 20% ते त्या दुसऱ्या डॉक्टरकडे आहे. लोक वकिलांकडे असिस्टंट म्हणून काम करतात, कारण 80% त्याच्याकडे लॉचं नॉलेज, पण ते 20% नाही आहे त्याच्यासाठी करतात. सेम बिझनेसमध्ये तुमच्याकडे खूप काय नॉलेज असेल, खूप काय असेल, पण 20% नॉलेज तुमच्या अपलाईनकडे आहे. जस्ट सबमिट, आणि ते 20%च तुमच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट देईल. 80-20 रूल म्हणतात ना, तसं आहे ते तुमच्या लाईफमध्ये देईल. तुमच्यामध्ये बिलीफ आहे, अजून बिलीफ भरत राहा. स्वतःला कमी समजू नका. देव कधी कचरा बनवत नाही. जर आम्ही करू शकतो तर तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. थँक यू अँड गॉड ब्लेस. बॅक टू द होस्ट.